हा, हरे कृष्ण सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरू तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या. यामध्ये आपण अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योगचा आज अध्ययन करणार आहोत. तर तत्पूर्वी आपण मंगलाचरणने प्रथम सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली आहे. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकतो. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला आणि झूमद्वारे उपलब्ध करून दिला. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजावून सांगितला. तसंच आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या अंजली माताजींना प्रणाम. उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. तर आज आपण अध्याय 7वा बघतो आहे, ज्ञान विज्ञान योग. तर श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रथम आपण प्रार्थना अर्पण करूया, आपल्याला कृष्ण भक्ती प्राप्त होवो म्हणून. त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाकडे पुढे वळूया. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांचेही आशीर्वाद घेऊया. त्यांनी लिहिलेल्या या साध्या सरळ भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकतो आहे. तर श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया. आता इथे अध्याय 6वा उजळणी आहे. आता कालचा अध्याय होता ध्यानयोग. यामध्ये आपण काय शिकलो, तर कृष्णांनी अर्जुनाला अष्टांग योगाचं ज्ञान दिलंय. अष्टांग योगाच्या 8 पायऱ्या कुठल्या, त्यामध्ये प्रगती कशी करायची, ह्याचं सविस्तर ज्ञान कृष्णांनी अर्जुनाला दिलं. मग अर्जुनाचा प्रश्न होता की चंचल आणि वायूपेक्षाही गतिशील अशा मनाला कसं काय संयमित करायचं. त्यावर कृष्णांनी उत्तर दिलं होतं की अभ्यासाने आणि अलिप्ततेने संयमित करायचं. आता अर्जुनाने त्यानंतर कृष्णांना प्रश्न विचारला होता की या अष्टांग योगाचा जो अभ्यास करतो पण ह्या मार्गात जो अयशस्वी होतो, म्हणजे ज्याचा अष्टांग योग पूर्ण होऊ शकत नाही, त्याच्याबरोबर काय होतं हे विचारल्यावरती कृष्णांनी सांगितलं होतं की अशा योगीची जी भक्ती असते ती वाया जात नाही. पुढील जन्म असा होतो जिथून ती भक्ती आता तो योगी पुढे सुरू ठेवतो. आणि मग कृष्ण शेवटी सांगतात अध्यायाच्या की सर्व योगांमध्ये भक्ती योग श्रेष्ठ आहे. जे ऐकून आता अर्जुनाला आनंद होतो, कारण अष्टांग योग जो आपण समजून घेतलाय त्याने हा त्याला जमण्यासारखा नव्हता. तर जेव्हा कृष्ण शेवटचा श्लोक म्हणतात आणि सांगतात की भक्तियोगी हा सगळ्यात श्रेष्ठ आहे, तेव्हा मग अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न उभा राहतात की भक्तियोग म्हणजे नक्की काय, भक्तियोगामध्ये काय करायचंय आपल्याला. अर्जुनाला आता भक्तियोगाबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे हे लक्षात आल्यावरती इथे 7वा अध्याय सुरू झालेला आहे. तर 6व्या अध्यायातला जो शेवटचा श्लोक होता भक्तियोगाबद्दलचा, तो आपण जरा परत एकदा वाचूया. हरे कृष्ण. योगिनामपि सर्वेषां मद्गते अंतरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्त तमो मतः
आणि सर्व योग्यांमध्ये जो योगी दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो. तोच सर्वश्रेष्ठ योगी होय असे माझे मत आहे. हा शेवटचा श्लोक होता कालच्या अध्यायातला, ज्याच्यामध्ये कृष्णांनी सांगितलं की सर्वात श्रेष्ठ योगी कोण आहे? भक्ती योगी आहे. आता भक्ती योग म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे हे जाणून घेण्यासाठी अर्जुनाच्या मनामध्ये शंका आहे. आता आजचा जो अध्याय आहे त्याचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. आजच्या अध्यायामध्ये आपण काय काय शिकणार आहोत इथे या स्लाइड मध्ये आपल्याला दिसतंय. आता बघा, ज्ञान विज्ञान योग असं आहे. ज्ञान म्हणजे काय? भगवत ज्ञान, नॉलेज ज्याला म्हणतो आपण. आणि विज्ञान म्हणजे काय? तर जे ज्ञान आपण शिकून घेतलेलं आहे त्याला जीवनामध्ये उतरवायचं किंवा ते वापरायचं, उपयोगात आणायचं, म्हणजे तेव्हा ते विज्ञान होतं. महत्वाचं काय आहे की विज्ञान जर नसेल, म्हणजे आचरण जर का नसेल, तर ज्ञानाचा काही उपयोग नाही. म्हणजे आपण जे ज्ञान घेतो ते आपण आचरणात आणतो, आपल्या जीवनामध्ये उपयोगात आणतो, त्याद्वारे जेव्हा आपण कृष्णांच्या बरोबर जोडून घेतो, तो झाला ज्ञान विज्ञान योग. योग म्हणजे काय? कृष्णांच्या बरोबर जोडून घेणे. ज्ञान विज्ञान योग म्हणजे आपण दोन्ही गोष्टींचा अर्थ समजलं. ज्ञान म्हणजे भगवत ज्ञान आणि विज्ञान म्हणजे जे आपण ज्ञान घेतलेलं आहे ते विज्ञान आपण जीवनात जेव्हा उतरवतो, त्याद्वारे जेव्हा आपण कृष्णांच्या बरोबर जोडून घेतलं त्यावेळेला तो योग झाला. आता काल मी तुम्हाला सांगितलं होतं की भगवद्गीतेची विभागणी एकूण 18 अध्याय आहेत भगवद्गीतेचे. ते 3 विभागामध्ये त्याची विभागणी होते. पहिले 6 अध्याय आपल्याला कर्मयोगाबद्दलच माहिती देतात. 7 ते 12 हे अध्याय जे आहेत ते आपल्याला भक्ती योगाबद्दलची माहिती देतात. आणि शेवटचे जे 6 अध्याय आहेत 13 ते 18 हे आपल्याला ज्ञानयोगाबद्दल सांगतात. आता जसे हे मधले भक्ती योगाचे जे अध्याय आहेत जे आजपासून आपण सुरू करतो आहे, ते बघा, कर्मयोग आणि ज्ञानयोग यामध्ये कृष्णांनी हा भक्तियोग जपून ठेवलेला आहे. जसं आता आपण एखाद्या प्रवासाला जातो ना, आपल्याकडे काही मौल्यवान वस्तू आहे, तर ती खराब होणार नाही, तुटणार नाही अशी काळजी घेऊन आपण बॅगमध्ये, कपड्यांच्या मध्ये ती जपून ठेवू. तसाच हा भक्ती योगाचे जे 6 अध्याय आहेत ना, ते कृष्णांनी जपून ठेवलेले आहेत. खूप महत्वाचे अध्याय आहेत आणि अतिशय आनंद देणारे आहेत. तर आजच्या अध्यायात आपण काय शिकणार आहोत ते बघूया. आता 6व्या अध्यायाच्या शेवटी कृष्ण म्हणाले होते की भक्ती योग हा श्रेष्ठ आहे. मग भक्ती कशी करायची, कोणाची करायची, असे अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न आहे. आता बघा, कृष्ण स्वतःच्या शक्तींबद्दल पण आजच्या अध्यायामध्ये ज्ञान देणार आहेत. ज्याची आता आपल्याला भक्ती करायची आहे, कृष्णांची भक्ती करायची आहे, तर त्यांच्याविषयी आपल्याला अधिक जाणून घेणं आवश्यक आहे. मग कृष्ण त्यांच्या भक्तांबद्दल आपल्याला सांगतात, जे त्यांना शरण येतात, आणि अभक्तांच्या बद्दलही सांगतात, जे कृष्णांना शरण येत नाहीत. आणि ते का शरण येत नाहीत अभक्त, ह्याची कारणं पण कृष्ण स्पष्ट करतात. आणि याच अध्यायामध्ये देवी देवता आणि त्यांच्या उपासनेबद्दलही आपण अजून जाणून घेणार आहोत. आणि शेवटी भ्रमातून भक्तीकडे कसं जायचं ह्याचं ज्ञान पण कृष्ण आपल्याला देतात. हे आजच्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. आता बघा, अध्याय आपण सुरू करण्याच्या पूर्वी आपण काही गोष्टी समजून घेऊया. कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी आपण खूप गोष्टी करू शकतो. निष्काम कर्म करू शकतो, आपण जप करू शकतो, मंदिरामध्ये जाऊन सेवा करू शकतो अर्चविग्रहांची, कृष्णांना अन्न अर्पण करू शकतो. तर अशा अनेक गोष्टी आहेत, म्हणजे मोठी यादी आहे. आता या सगळ्या या एवढ्या मोठ्या यादीमध्ये कुठली अशा 2 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या केल्याने कृष्णांना अत्याधिक आनंद होतो? तर म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की कृष्णांच्या भक्तांना जेव्हा आपण आनंद आणि समाधान देतो, कृष्णांचे जे शुद्ध भक्त असतात त्यांना जेव्हा आपण प्रसन्न करतो, त्यावेळेला कृष्णांना अत्याधिक आनंद होतो. तसंच जे बद्ध आत्मे आहेत, बद्ध आत्मे म्हणजे कोण? ज्यांना कृष्णांना विसरलेत, कृष्णांच्या विस्मरणात आहेत, त्यांना जेव्हा आपण कृष्णांकडे वळवतो, कृष्णचरणी घेऊन जातो, तेव्हाही कृष्णांना खूप आनंद होतो. आता कुठल्याही संतांचं जीवन जर का तुम्ही बघितलं तर ते संत हेच करत असतात. आता निष्काम, आपण म्हटलं निष्काम कर्म आपण केलं तरी कृष्णांना आवडतं, म्हणजे कृष्णांच्या आनंदासाठी केलेलं कर्म आहे ते. आणि कर्माची फळं पण आपण कृष्णांना अर्पण केलेली आहेत. मंदिरात जेव्हा आपण जाऊन सेवा करतो, आपण या भगवत ज्ञानाचा प्रसार करतो, जप केलेला कृष्णांना आवडतो. तर अशी ही मोठी यादी आहे, पण 2 ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आता आपण समजून घेतल्या. आता बायबलमध्ये एक गोष्ट आहे
ज्याने आपल्याला हा संदेश दिलेला आहे बघा. तर एक मेंढपाळ असतो आणि तो एक मोठा कळप घेऊन मेंढ्यांचा चरायला घेऊन जातो. संध्याकाळ होता होता तो आपल्या सर्व मेंढ्यांना परत घेऊन येतो आणि त्या कळपातल्या मेंढ्यांची संख्या त्याला माहिती असते. सगळ्या मेंढ्या परत आल्या की नाही हे तो मोजतो. तेव्हा त्याला लक्षात येतं की एक मेंढी परत आलेली नाही. मग तो तिच्या शोधात इकडे तिकडे जातो. त्याला आता काळजी वाटू लागते. संध्याकाळ झालेली असते, अंधार पडू लागलेला असतो. कोणी हिंस्त्र प्राण्याने तिच्यावर हल्ला तर केला नसेल असा विचार करून तो दुःखी होतो. आता शोध घेत असतानाच त्याला ती मेंढी मिळते आणि ती सापडल्यावर त्याला एवढा आनंद होतो. आता बघा, कळपातल्या इतर सर्व मेंढ्या त्याच्याकडे सुरक्षित आहेत. तर ह्या आनंदापेक्षा ही हरवलेली मेंढी परत आली ह्याचा आनंद त्याला अधिक जास्त असतो. आता ही हरवलेली मेंढी म्हणजे रस्ता भरकटलेला जीवात्मा म्हणूया. जसे की कोणी वाईट मार्गावर असेल, पापकर्म करत असेल, जो कृष्णांच्या पूर्ण विस्मरणात आहे. असा बद्ध आत्मा जेव्हा कृष्णांकडे परत येतो, तेव्हा कृष्णांना अत्याधिक प्रसन्नता होते असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि असा व्यक्ती, असा माणूस जो या बद्ध आत्म्याला कृष्णांकडे वळवतो, कृष्णांच्या कमल चरणांपर्यंत घेऊन जातो, अशा व्यक्तीकडे कृष्ण आकर्षित होतात. आणि श्रीला प्रभुपाद आणि त्यांचे गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती काय सांगत असत, की मला कृष्णांचं दर्शन करायचंय, मला कृष्णांचं दर्शन करायचंय. अशा गोष्टीच्या मागे न लागता आपल्याला वागणं असं ठेवलं पाहिजे, आपलं आचरण असं राहिलं पाहिजे. अशा प्रकारे आपण भक्ती सेवा केली पाहिजे, की कृष्ण चातुरतेने तुमची वाट घ्यायला येतील. कृष्णांना वाटलं पाहिजे तुमच्यासारख्या भक्ताची भेट व्हावी, म्हणजे तुमची सेवा बघून कृष्णांनी प्रसन्न व्हावं, की ह्या भक्ताची माझी भेट व्हावी असं. आता श्रीमद भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये प्रल्हाद महाराजांनी आपल्याला ज्ञान दिलंय, की आपण भक्तीमध्ये कितीही प्रयत्न करू, अगदी पराकाष्ठेचे जरी प्रयत्न केले तरी आपल्या केवळ स्वप्रयत्नांच्या बळावर आपण कृष्णांपर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्याला कृष्णांची प्राप्ती होऊ शकत नाही आपल्या स्वतःच्या प्रयत्नांवर. कृष्णांची प्राप्ती होण्यासाठी आपल्याला स्वतः कृष्णांची कृपा व्हावी लागते किंवा जे कृष्णांचे शुद्ध भक्त आहेत त्यांची कृपा व्हावी लागते. आता ह्याचा अर्थ काय, की कृष्णांच्या शुद्ध भक्तांची आपण इतकी मनोभावे सेवा केली पाहिजे की ते बघून कृष्ण आपल्यावरती कृपा करतील. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्व संत जे असतात ना, त्यांचं जीवनही, त्यांच्या जीवनामध्ये ते ह्याच दोन गोष्टींवरती बघा त्यांचं जीवन केंद्रित असतं, की कृष्णांच्या शुद्ध भक्तांना ते आनंद देतात आणि त्यामुळे कृष्ण प्रसन्न होतात. तसंच जे बद्ध जीव असतात त्यांना ते कृष्णचरणी घेऊन जातात. श्रीला प्रभुपादांचं उदाहरण घ्या. त्यांचे गुरु जे भक्ती सिद्धांत सरस्वती होते, त्यांची आज्ञा श्रीला प्रभुपाद यांनी पाळली आणि जेव्हा अमेरिकेला गेले, गुरूंना आनंद तर झालाच, त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला आणि बद्ध आत्म्यांना, किती अमेरिकेमध्ये गेल्यावरती आपण हिप्पींचं उदाहरण बघितलेलं आहे, अनेक बद्ध आत्म्यांना त्यांनी कृष्ण भावना दिली आणि त्यांना जे कृष्णांच्या विस्मरण होतं त्यांना परत ती पुनर्जागृती करून दिली कृष्ण भावनेची आणि त्याद्वारे कृष्ण आणि त्यांचे गुरु हे दोघंही खूप प्रसन्न होते त्यांच्यावर. म्हणजे जे बद्ध आत्मे होते, जे दुःखी अंधकारमय जीवन जगत होते, त्यांना त्यांनी कृष्णांच्या चरणांपर्यंत ते घेऊन गेले. आपण पहिला श्लोक बघूया आता. हा, हरे कृष्ण. श्री भगवान उवाच मया सक्तमना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मा यथा ज्ञास्यसि तच्छृणु. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होत योगाभ्यास करून तसेच माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निस्संदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. इथे श्री भगवान उवाच असं म्हटलेलं आहे, म्हणजे कृष्ण बोलतायत. आणि अध्यायामधला हा पहिला श्लोक आहे आणि कृष्ण सुरुवात करतानाच म्हणतात तत् शृणु, आता ऐक. म्हणजे भक्तीची सुरुवात ऐकून किंवा श्रवणाने होते. आता प्रथमच अर्जुनाच्या प्रश्नाची वाट न बघता कृष्ण बोलायला सुरू करतायत, तेव्हा आपण समजू शकतो की हा अध्याय खूप महत्वाचा आहे. इथे म्हटलेलं आहे मयासक्त मनापार्थ. म्हणजे काय, मयासक्त म्हणजे मन माझ्यावर आसक्त ठेव, कृष्ण म्हणतायत. आता 6व्या अध्यायामध्ये कृष्ण म्हणतात बघा अर्जुनाला, की मनाला संयमित करण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे. कुठली, अभ्यासेन तो कौंतेय आणि वैराग्येण च गृह्यते. अभ्यासाने आणि अनासक्तीने
तू मनाला नियमित करू शकतोस, असं कृष्णांनी ज्ञान अर्जुनाला दिलेलं आहे. आता अनासक्ती म्हणजे कुठे पाहिजे? भौतिकाकडे अनासक्ती पाहिजे. मग आसक्ती कुठे लावावी? तर कृष्ण म्हणतात, माझ्यावर लाव. मया आसक्त म्हणजे माझ्यावरती आसक्ती लाव, असं अर्जुनाला समजवतात. तर जेव्हा आपण असं करतो, कृष्णांवर आसक्ती ठेवतो, तर तेव्हा आपल्या मनातील संशय दूर होतो. कृष्ण म्हणतात की केवळ भक्तीद्वारेच अर्जुना तू मला जाणू शकतोस, म्हणून तत् शृणु असं म्हटलेलं आहे. आता ऐक. आता चैतन्य महाप्रभू श्रवणाचं महत्व सांगताना आपल्याला सांगतात की हृदयामधले आपले अनर्थ निघून जातात श्रवणाने आणि आपलं शुद्धीकरण होतं. आपण भक्ती करायला पात्र होतो. परीक्षित महाराजांचं उदाहरण घ्या. मृत्यूपूर्वी 7 दिवस श्रीमद भागवतमचं त्यांनी श्रवण केलं आणि कृष्ण प्राप्ती करून घेतली. आपण अमेरिकेमधल्या हिप्पींचं उदाहरण घेऊ शकतो की ज्यांनी श्रीला प्रभुपाद यांच्यासारख्या शुद्ध भक्ताच्या मुखातून श्रवण केलेलं आहे आणि ते ऐकून हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन श्रीला प्रभुपादांच्या मुखातून ऐकून श्रवण करून त्यांच्यामध्ये ते बदल झालेले आहेत सगळे. तर श्रवणाचं खूप महत्व आहे. आणि नवविधा भक्तीमध्ये बघा, श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम आणि आत्मनिवेदनम या नवविधा म्हणजे 9 प्रक्रिया म्हटल्या जातात, ज्याच्यामध्ये श्रवणम ही पहिली आहे बघा, पहिल्या स्थानावरती आहे. तर प्रल्हाद महाराज भागवतम मध्ये आलेला हा श्लोक आहे. 7व्या अध्यायातला, 7व्या स्कंदातला 5व्या अध्यायातला 23वा श्लोक आहे बघा. की श्री प्रल्हाद उवाच श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम इति पुंसा अर्पिता विष्णू भक्तिश्चेत नवलक्षणा क्रियेत भगवती अद्धा तत् मन्ये अधितम उत्तमम. म्हणजे काय सांगितलंय या श्लोकामध्ये की प्रल्हाद महाराज म्हणतायत की भगवान विष्णू यांचं दिव्य नाम, गुण, रूप, लीला यांचं वारंवार श्रवण करणे, कीर्तन करणे, स्मरण करणे, भगवंतांच्या चरणकमलांची सेवा करणे, भगवंतांची पूजा करणे, त्यांची प्रार्थना करणे, त्यांचा सेवक बनणे, त्यांना आपल्या सगळ्यात जवळचा मित्र मानणे आणि आपलं सर्व काही त्यांना समर्पण करणे म्हणजे शरीर, मन आणि वाणी याने त्यांची सेवा करणे. या सर्व 9 विधींना शुद्ध भक्ती सेवा असं म्हटलं जातं. आता जो कोणी या 9 प्रकारे कृष्णांची सेवा करतो त्याला विद्वान मानलं पाहिजे आणि त्याने पूर्ण ज्ञान प्राप्त केलेलं आहे असं समजलं पाहिजे. तर हे महत्व आहे श्रवणमचं. आपण का समजून घेतलंय? कारण कृष्ण पण सांगतायत अर्जुनाला तत् शृणु. आता ज्या वेळेला आपण श्रवण करतो तर त्यावेळेला ऐकल्यानेच, श्रवण म्हणजे ऐकून, आपण आपल्या हृदयातील जे कल्मश असतात किंवा अनर्थ असतात ते दूर होऊ लागतात. त्यासाठी आपल्याला 2 कान दिलेत बघा आणि त्या कानांचा वापर करून आपण ऐकलं पाहिजे. जेवढं जास्त आपण भगवंतांच्या नाम, गुण, रूप, लीला ह्याचं श्रवण करू तेवढाच आपल्याला लाभ होणार आहे. आता इथे दुसरा शब्द काय आहे? बरं, ह्याच्यावरती आधारित मी तुम्हाला अजून सांगते की श्रद्धा असायला पाहिजे बघा. तर ही श्रद्धा कुठून येते? तर ज्ञानाने येते. आणि ज्ञान कुठून येणार? तर आपल्याला कानाने ऐकावं लागतं, म्हणजे श्रवण करण्याने ज्ञान येतं. आता जोपर्यंत आपण ऐकणार नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान प्राप्ती कशी होणार? आणि ज्ञानच नसेल तर श्रद्धा पण येणार नाही. तर म्हणून श्रद्धा ही भक्तीची पहिली पायरी मानली जाते. पण आता 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, आपण कृष्णांनी आपल्याला ज्ञान दिलं होतं की 4 परंपरा असतात बघा. आणि ह्या 4 परंपरेचं महत्व आपण शिकलं की आपल्याला या परंपरेतून किंवा संप्रदायातून आलेल्या प्रमाणित गुरूंकडूनच ज्ञान घ्या असं कृष्णांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता असंच टीव्हीवरती, युट्यूब वरती कोणी बोलतंय हे न ऐकता कुठल्या संप्रदायातून ते आलेले आहेत हे बघूनच, पडताळून बघूनच आपल्याला ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. म्हणजे अधिकृत व्यक्तीकडून श्रवण करण्याचं महत्व आपल्याला सांगितलंय. कोणाकडून ज्ञान मिळतं आहे हे महत्वाचं आहे. कारण जर का ते ज्ञान शुद्ध नसेल तर त्या दूषित ज्ञानाने आपल्यात योग्य ते बदल होणार नाहीत. उलट आपली जी श्रद्धा असेल ना तीही कमी होताना दिसते. तर म्हणून महत्व आहे की आपण कोणाकडून श्रवण करतो. प्रामाणिक आध्यात्मिक गुरु जे परंपरेतून आलेले आहेत त्यांच्याकडून आलेलं ज्ञान हे योग्य असतं, आपल्यापर्यंत ते पोचतं आणि जे योग्य ते बदल आहेत ते आपल्यामध्ये जे करून आणू शकतं. श्रीला प्रभुपाद आपल्याला महामंत्राचा जप करायला सांगतात. हरे कृष्ण महामंत्राचा जप आपल्याला करायला सांगतात. तर ह्या हरे कृष्ण महामंत्राचा काय अर्थ आहे हे आपण आता समजून घेऊया.
बरं, मंत्र म्हणत असताना, जप करत असताना आपल्याला काय विधी सांगितली आहे, की आपण तोंडाने बोलायचंय आणि कानाने ऐकायचंय. तर आता ह्याचं महत्व काय आहे? तर हरे कृष्ण. आता हरे हा शब्द हा राधा राणीला संबोधण्यासाठी म्हटलेला आहे. हरा म्हणजे राधा राधा. आणि संस्कृतमध्ये राधे जेव्हा म्हटलं जातं म्हणून इथे हरे असं म्हटलेलं आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे की जो सर्वांनाच आकर्षित करतो, आणि हरे कृष्ण म्हणजे जणू राधेने कृष्णांना हरून घेतलेला आहे, कृष्ण तिच्याकडे आहेत. आणि जेव्हा आपण हरे कृष्ण असं म्हणतो तेव्हा आपण राधेला प्रार्थना करतो की कृष्णाच्या प्रेममयी सेवेमध्ये मला नियोजित होण्याची संधी द्या, अशी प्रार्थना आपण राधेकडे करतो. राम या शब्दाचा अर्थ आहे जो आनंदाचा उगम आहे. आता राम आणि कृष्ण ही नावं का आली आहेत? कारण या दोन्ही अवतारांनी मानवांचा उद्धार केलेला आहे, कल्याण केलेलं आहे. राम मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि कृष्ण कसे नाम गुण रूप लीला ह्यांच्या अमर्यादित आहेत सर्व. आता इतर जे अवतार होते ते ज्या कामासाठी अवतरले, प्रगट झाले होते, ती ती लीला करून ते प्रगट परत आपल्या धामामध्ये गेले. पण राम आणि कृष्ण यांनी जे ज्ञान दिलं आहे त्यामुळे सर्वांचंच कल्याण झालेलं आहे. आणि कलियुगामध्ये आपल्याला श्रवणम कीर्तनम स्मरणम ही करायला अतिशय सोपी आणि सुलभ आहेत. अगदी घरी बसल्या आपण करू शकतो. आणि ह्या तीन गोष्टी ज्या आहेत आपण कालच्या अध्यायामध्ये बघितलं बघा, की सत्ययुगामध्ये ईश्वर साक्षात्काराच्या साठी किती कष्ट करावे लागत होते, खडतर तपस्या कराव्या लागत होत्या. मग त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये होम हवन करत असत लोक. द्वापर युगामध्ये मंदिर पूजा करत असत. आपल्याला आता क्षमता पण नाहीये खडतर तपस्या करण्याची. त्याच्यानंतर मंदिरामध्ये जाऊन पूजा करण्यासाठी वेळ नाहीये. होम हवन करण्यासाठी आपल्याला शुद्ध सामुग्री मिळत नाही, ब्राह्मण पण मिळत नाहीत मंत्रोच्चारण शुद्ध करणारे. मग अशा ह्याच्यामध्ये कलियुगासाठी नाम जप हा आपल्याला युगधर्म सांगितलाय. म्हणून श्रवणम कीर्तनम स्मरणम हे आपल्याला अगदी साधा सोपा मार्ग दिलेला आहे, जो आपण अगदी घरी बसल्या पण करू शकतो. पण आता श्रवणाचं महत्व इथे काय लक्षात ठेवायचं आपण, की कृष्णांकडून किंवा कृष्णांच्या शुद्ध भक्तांच्या मुखातून आपल्याला श्रवण करण्याचं महत्व आहे. कारण तेच यथार्थ ज्ञान आपल्यामध्ये योग्य ते बदल घडवून आणू शकतं. इतर ठिकाणी मिळालेलं ज्ञान शुद्ध असेलच असं नाही, आणि दूषित ज्ञानाने आपल्याला काही हे होणार नाहीये, लाभ होणार नाहीये. हा, प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला जाणवायचे काही शिल्लक राहणार नाही. आता इथे कृष्ण काय म्हणतायत, की अर्जुना मी तुला पूर्ण ज्ञान देतो. पूर्ण ज्ञान म्हणजे काय? भौतिक जगाचं आणि आध्यात्मिक जगाचं ज्ञान. आता पूर्ण ज्ञान केवळ कृष्णच देऊ शकतात, कारण ते कसे आहेत? परिपूर्ण आहेत, भगवान आहेत. मग आपण जीवात्मा असतो ना, ते परिपूर्ण ज्ञान घेऊ पण शकत नाही. कारण आपल्यामध्ये अपूर्णता असतात. अपूर्णता असल्यामुळे आपल्या क्षमता कमी असतात. आणि त्यामुळे आपण हे पूर्ण ज्ञान ग्रहण पण करू शकत नाही. आता पहिली अपूर्णता म्हणजे म्हटलेलं आहे, की आपली इंद्रिय अपूर्ण असतात. म्हणजे उदाहरणार्थ मी बसले आहे, माझ्या समोर एखादी भिंत आहे, तर त्या भिंतीच्या पलीकडे काय आहे हे मला दिसू शकत नाही. किंवा खूप लांबवर असलेल्या एखाद्या फुलाचा सुगंध मला येत नाही. म्हणजे आपली इंद्रिय कशी आहेत? मर्यादित क्षमतेची आहेत आणि अपूर्ण आहेत. या मर्यादित क्षमतेच्या इंद्रियांमुळे आपण चुका करतो. म्हणजे आपण धोका आपल्याला होतो. म्हणजे जसं आता वाळवंटामध्ये आपल्याला पाण्याचा भास होतो, ज्याला मृगजळ म्हणतात. आणि असा धोका खाल्ल्यामुळे आपण चुका करतो. जसं की एखाद्या दोरीला आपण साप मानून बसतो, किंवा पूर्वी बघा, आता एक 2-3 वर्षापूर्वी कोविडची जेव्हा साथ होती, तर त्यावेळेला शास्त्रज्ञांनी किती वेगळे वेगळे उपाय सांगितले. प्रथम ते उपाय किती योग्य आहेत असं सांगितलं. मग काही दिवसांनी सांगितलं नाही नाही, हे उपाय बरोबर नाहीत, आता दुसरेच कुठले तरी उपचार सांगितले. आणि सगळ्यात चौथं कारण म्हणजे धोका देण्याची प्रवृत्ती असते, फसवण्याची प्रवृत्ती असते सर्वांमध्ये. तर म्हणजे एखाद्याकडे पूर्ण ज्ञान असेल तरी तो देणार नाही. तर या 4 कारणांमुळे आपण परिपूर्ण नसतो, म्हणजे योग्य प्रकारे ज्ञान आपण घेऊ शकत नाही. पण कृष्ण कसे आहेत? ते परिपूर्ण आहेत, ते पूर्ण ज्ञान देऊ शकतात असं इथे आपल्याला सांगितलेलं आहे. आता पुढच्या श्लोकाकडे वळूया आपण. 3रा श्लोक वाचते मी. हरे कृष्ण. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् ददति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ति तत्त्वतः. सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो.
बघा, साधारणपणे बघितलं तर बहुतेक जास्त म्हणजे अधिकाधिक मनुष्य आहार, निद्रा, भय, मैथून यामध्ये अडकलेली असतात. म्हणजे पशुवत जीवन जगत असतात. आता बहुतांश माणसं ही अशी असतात. पण ह्यातला एखादाच म्हणतो, की मी कोण आहे? माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे? अशी जिज्ञासा त्याला उत्पन्न होते. अशी जिज्ञासा उत्पन्न झालेला त्या मार्गावर चालू लागतो, की मी कोण आहे? मग अशांपैकी एखाद्यालाच आता सिद्धांतिकदृष्ट्या समजतं, की मी शरीर नसून मी आत्मा आहे. आणि अशांपैकी एखाद्याला ज्याला पटलं आहे, समजलंय की मी शरीर नसून आत्मा आहे, तो तत्वतः कृष्णांना जाणू शकतो असं आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलंय. आपण सोप्या रीतीने समजून घेण्यासाठी इथे एका चित्रामध्ये मॅरेथॉन रेसचं बघा चित्र आहे आणि हजारो जण भाग घेतात या मॅरेथॉन रेसमध्ये. आता रजिस्ट्रेशनच्या दिवशी तर अनेक लोक रजिस्टर करतात, पण ज्या दिवशी ऍक्च्युअल रेस आहे त्या दिवशी त्यातले काहीच जण धावण्यासाठी येतात. मग त्यातले काही जण काही अंतराने पाय दुखले म्हणा किंवा इतर कुठल्या कारणांनी बाहेर पडतात त्या रेसमधून आणि काहीच जण रेस पूर्ण करू शकतात आणि त्यातला एखादाच विजयी म्हणून घोषित होतो. आता इथे तेच सांगितलंय आपल्याला की भक्ती मार्गामध्ये अनेक लोक येतात, त्यातले काहीच लोक गंभीरतेने वाटचाल करतात. त्यापैकी काहींनाच सिद्धी प्राप्त होते की मी शरीर नसून मी आत्मा आहे आणि सिद्धी प्राप्त झालेल्यांपैकी एखादाच कृष्णांना तत्वतः जाणू शकतो. म्हणजे कृष्णांना जाणून घेणं सोपं नाहीये. आपल्याला या मार्गावरती दृढतेने चालत राहावं लागतं. प्रयत्न करावे लागतात, निग्रह लागतो, निश्चय लागतो, आपला उत्साह पाहिजे आपल्याकडे, धीर ठेवावा लागतो. आता आपल्या क्लासचं उदाहरण घेऊ शकतो बघा, रजिस्ट्रेशन खूप लोक करतात, पण काहीच लोक वर्गाला येतात. त्यातल्या काहींनाच हे ज्ञान समजतं. तर मग आपण बघा जे उपस्थित आहोत ते आपण सर्व भाग्यशाली आहोत आणि आपण म्हटलं पाहिजे की भगवद्गीतेचं अध्ययन आपण करतो आहोत, तर त्या थोड्यांपैकीच आपण आहोत ज्यांच्याबद्दल या श्लोकामध्ये उल्लेख झालेला आहे. शाळेचं उदाहरण घ्या. शाळेमध्ये बालवर्गाला किती लोक प्रवेश घेतात? कितीतरी संख्या जास्त असते, पण जसे जसे पुढच्या वर्गामध्ये जातात तशी ती संख्या कमी होते. पीएचडी पर्यंत अगदी कमीच लोक पोचतात. तसंच इथे सांगितलं की सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि अशा सिद्धी प्राप्त करणाऱ्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो असं कृष्ण म्हणाले. आता कोणी राजकारणी वगैरे राजकारणी नेत्याची सभा वगैरे असेल तर हजारोंच्या संख्येने लोक येतात बघा. पण जसा हा आता आपला उपक्रम आहे जिथे आपण भगवद्गीतेचं ज्ञान समजून घेतो आहोत आणि तत्सम आध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी किती अल्पसंख्येने लोक येतात. कारण राजकारण समजून घेण्याच्या बुद्धीने आपण हे ज्ञान समजून घेऊ शकत नाही. आध्यात्मिक ज्ञान समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धी लागते. राजकारणी नेत्यांच्या सभा आपण कितीही ऐकल्या तरी काही लाभ मिळत नाही आपल्याला. तर आपल्याला ठरवायला पाहिजे आपल्याला आत्मज्ञान घ्यायचंय का राजकारणी जे सांगतात त्याचं ज्ञान घ्यायचंय. आता राजकारणी सभेमध्ये गेलो, राजकारण अशा सभेमध्ये आपण गेलो तर नवीन ज्ञान आपल्याला काही मिळणार नाही. जसं आता कपड्याच्या दुकानामध्ये जातो बघा मार्केटमध्ये, तिथे दोन्ही भारीचे पण कपडे असतात आणि रोजचे घालायचे पण कपडे आपल्याला तिथे मिळतात. तर आपण ठरवतो ना काय घ्यायचं. तसंच इथे आहे की भक्तीचा मार्ग जेव्हा आपण निवडतो तर तेव्हा दृढ निश्चयाने त्याच्यावरती आपण वाटचाल करतो आणि अनेक जन्मानंतर मग आपल्याला पुढे प्राप्त होतं हे ज्ञान की कृष्ण भगवंत आहेत. म्हणून त्या आत्म्याला दुर्लभ असं पण म्हटलेलं आहे. ते आता आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला समजणार आहे, तेव्हा आपण बघू. हा, भूमिरापो नलो वायू खंबनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टदा. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या माझ्या 8 भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. आपण समजून घेऊया. आता बघा, आधीच्या अध्यायामध्ये कृष्णांनी आपल्याला त्यांच्यातले आणि आपल्यातले फरक सांगितले. कृष्णांचं शरीर कसं आहे? आध्यात्मिक दिव्य स्वरूपाचं आहे. आपलं कसं आहे? भौतिक स्वरूपाचं आहे, नाश पावणार आहे. आता काहींना कृष्णांच्या दिव्य आध्यात्मिक स्वरूपाची कल्पना करता येत नाही, त्यांना स्वीकारता येत नाही की हे असं कसं असू शकतं. त्यांना समजवावं म्हणून कृष्ण इथे वेगवेगळ्या तऱ्हेने आपल्याला सांगतात की ज्यामुळे आपण कृष्णांचा सतत विचार पण करू शकतो आणि सर्वत्र कृष्ण कसे चराचरात व्याप्त आहेत हे पण समजू शकतो. जसं आता एखादी आई आहे
आपल्या बाळाचा ती सतत विचार करते. तिला बाळाची आठवण काढण्यासाठी काही वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. आईच्या मनामध्ये बाळाचे विचार सतत येत असतात. आता ती गृहिणी असेल तर घरकाम उरकताना आणि नोकरी करत असेल तर कामावर गेली तरीही तिच्या बाळाचाच विचार तिच्या मनामध्ये असतो. आता कृष्ण इथे आपल्याला असं ज्ञान देत आहेत की ज्याद्वारे आपण सतत त्यांचा विचार करू शकू. कृष्ण इथे त्यांच्या काही बाह्य शक्तींबद्दल सांगतायत. कुठल्या शक्तींबद्दल आपल्याला सांगतायत तर इथे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. तर ही पंचमहाभूतां असं म्हणतात यांना. आणि ह्याबद्दल आता आपण अजून समजून घेऊया. तर ह्या कनिष्ठ प्रकृतीशिवाय माझी एक अन्य प्रकृती आहे, ती कशी आहे हे तू जाण, असं कृष्ण अर्जुनाला आता समजवतात. आणि महाबाहो असंही म्हटलेलं आहे त्यांनी अर्जुनाला म्हणजे संबोधताना. आता कल्पना करूया की आपण एका हॉलमध्ये बसलेलो आहोत आणि आपण हा आता क्लास घेत आहोत. म्हणजे या हॉलचा आपण वापर करतोय. हा हॉल आपला वापर करत नाहीये. तर प्रभुपाद फॅक्टरीचं उदाहरण देतात बघा श्रीला प्रभुपाद, की कामगार फॅक्टरी चालवतात. फॅक्टरी कामगारांना चालवत नाही. किंवा आता जेल असते, जेलमध्ये जेल का असते तर कैदींच्या मुळे जेल असते. आता कैदी असतात म्हणून जेल असते. हा आता वाईट काम करणारे आहेत म्हणूनच त्यांच्यासाठी जेल बनवावी लागते. आता काम करणार असं वाईट काम करणारे नसतीलच, सगळेच सन्मार्गाने चालणारे असतील तर मग जेलची आवश्यकताच उरणार नाही. तसंच हे भौतिक जग जे जेल समानच आहे. कारण जीवात्म्याच्या अनेक इच्छा आहेत, अगणित इच्छा असतात जीवात्म्याला आणि ते पूर्ण करण्यासाठी तो शरीर धारण करतो आणि तो इथे येऊन प्रकृतीमध्ये त्या पूर्ण करतो. म्हणजे जसे कैदी आहेत त्या जेलमधील सुखसुविधांचा उपयोग करतील, तसेच जीव कसे आहेत ह्या भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपयोग करतात. उपभोग घेण्याची क्षमता जीवात्म्यात आहे, कारण तो चेतन आहे. आता जीवात्मा आपला आहार, निद्रा, भय, मैथून यासाठी या प्रकृतीचा उपयोग करतो. आता इथे काय लक्षात घेऊया की जे भक्ती करत नाहीयेत त्यांची प्रवृत्ती फक्त आहार, निद्रा, भय, मैथून करण्यामध्येच ते प्रवृत्त असतात बघा. आता जीव आपण कसं म्हटलं भगवंतांच्या पराप्रकृतीपासून आलेला आहे. कृष्णांच्या दोन शक्त्या आपल्याला इथे ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत, परा आणि अपरा. तर जीवात्मा जो आहे हा पराप्रकृतीपासून आलेला आहे आणि चेतन आहे. आणि अपरा प्रकृतीमध्ये कृष्णांच्या आता ह्या ज्या पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या शक्ती येतात. आता जीव जेव्हा प्रकृतीला भोगतो, उपभोगतो, तेव्हा त्याला सुख मिळू शकत नाही. आता पुढे जाऊन जेव्हा ज्ञान घेतो जीव तेव्हा त्याला समजतं हे. आणि भगवंतांच्या आपण शक्तीपासूनच आलेलो आहेत आणि जेव्हा आपण त्यांच्या सेवेत नियोजित करू स्वतःला त्यावेळेलाच मला आनंद मिळेल, खरं सुख मला तिथेच मिळेल. आता शरीर चालवण्यापुरताच अपरा प्रकृतीचा उपयोग व्हायला हवा. आता जेवढ्या जास्त गोष्टी आपण एकत्रित करत जाऊ तेवढं त्या दुःखाचंच कारण बनतील. बघा कोणी माणूस कुठे गर्दीच्या ठिकाणी गेला किंवा अगदी जिथे जास्त गर्दी नसेल तिथे गेला, दोन्ही ठिकाणी त्याचे पैसे चोरी होऊ शकतात. पण भगवद्गीतेचं ज्ञान आहे किंवा जप करून मिळालेला जो लाभ आहे तो त्याच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मग तो गर्दीत जरी गेला किंवा कमी गर्दीत जरी गेला तरीही. तर एकदा एक धनाढ्य व्यक्ती असतो, भक्त असतो तो, आणि तो वानप्रस्थ घेण्याचं ठरवतो, आपल्या गुरूंची सेवा करणार, साधना करणार असं ठरवून तो आपल्या मुलांच्या ताब्यात आपला व्यवसाय सोपवून आता पत्नी बरोबर गुरूंच्या आश्रमात जायला निघतो. आणि रस्ता थोडासा असा निर्मनुष्य वाट असते त्या आश्रमाकडे जायची, तेव्हा त्याची पत्नी म्हणते की मला भीती वाटतेय. तर तो विचारतो आपल्या पत्नीला की तुझ्याजवळ काही मौल्यवान गोष्ट आहे का, तुला का भीती वाटतेय. तर त्यावर ती सांगते की माझ्या बरोबर काही सोन्याची नाणी मी घेऊन आलेली आहे. मग तो तिला सांगतो की तुझ्या भीतीचं कारण हेच आहे, ती नाणी तू फेकून दे आणि चल पुढे. आता हे आपलं असंच आहे बघा, प्रकृतीतल्या अनावश्यक गोष्टी एकत्र करण्यामध्ये आपण एवढे गुंतून जातो की त्या गोष्टीच आपल्या दुःखाचं कारण बनतात. शरीराच्या गरजा भागतील एवढ्या कमीत कमी आणि आवश्यक गोष्टींनी आपला निर्वाह चालेल असा विचार करून असं आचरण आपण केलं ना तर मग आपण आपला वेळ भगवंतांवर केंद्रित करू शकतो. जसं आपण म्हटलं ना काही लोक चुकीची कामं करतात, त्यांना शिक्षा होते आणि म्हणून ते जेलमध्ये जातात. म्हणजे कैदी आहे म्हणूनच जेल आहे.
तसंच जीवाला भोग करण्याची इच्छा आहे म्हणून तो भौतिक जगामध्ये आहे. पण ही भोग करण्याची शक्ती पण भगवंतच देत आहेत. त्याच्या इंद्रियांची क्षमता ही भगवंतामुळेच आहे. डोळे का बघू शकतात, जीभ का स्वाद घेऊ शकते, ही भगवंतांची शक्ती आहे. हे आपण लक्षात घेऊया. तर इथे आपल्याला समजून काय घ्यायचंय की भगवंतांची पराप्रकृती म्हणजे जीव आहे आणि अपराप्रकृती म्हणजे भौतिक प्रकृती म्हणूया. आणि ही पराप्रकृती मधले जीव या प्रकृतीचा भोग करतात, स्वामित्व गाजवतात, त्यामुळे ते बद्ध होतात. आता ज्यावेळी आपण प्रकृतीचा भोग करणार नाही तेव्हा मात्र आपण अलिप्त राहू शकू. आता इथे काय म्हटलेलं आहे, भगवंतांची जी पराशक्ती आहे ह्याच्यामध्ये सर्व जीवात्मे येतात. जीवात्मे म्हणजे आपण येतो, देवदेवता येतात आणि जीवात्मा या प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात असं सांगितलंय. आणि जेव्हा ते असं करतात त्यावेळेला ते बद्ध होतात. आता कृष्ण कसे आहेत, अनंत आहेत आणि त्यांच्या शक्ती पण अनंत आहेत. त्यांची विभागणी आपल्याला करणं शक्य नाहीये. पण शास्त्रामध्ये या शक्तींचे 3 विभाग सांगितलेले आहेत. एक विभागणी एका पद्धतीने जिथे होते तिथे बहिरंग शक्ती म्हटलेलं आहे, तटस्थ शक्ती आणि अंतरंग शक्ती. आता अंतरंग शक्ती म्हणजे काय, कृष्णांचं आध्यात्मिक असं गोलोक धाम म्हणूया, वैकुंठ धाम, हे त्यांच्या आध्यात्मिक किंवा अंतरंग शक्तीचं हे झालं प्रगटीकरण. मग जे कृष्णांचे शुद्ध भक्त तिथे राहतात, जे मुक्त आत्मे आहेत. बहिरंग शक्ती म्हणजे आपलं ब्रह्मांड झालं आणि तटस्थ शक्ती म्हणजे काय, तर आपण सर्व सजीव. आता यांना तटस्थ का म्हटलेलं आहे, कारण ह्यांच्याकडे निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे की त्यांना कृष्णांच्या अंतरंग शक्तीचा भाग बनायचंय की बहिरंग शक्तीचं बनायचंय. अजून एक पद्धत आहे कृष्णांच्या शक्तींची विभागणी करण्याची, जी आपण आता बघितली, पराशक्ती आणि अपराशक्ती. पराशक्तीमध्ये सर्व जीवात्मा येतात म्हणजे सर्व सजीव येतात आणि अपराशक्तीमध्ये निर्जीव येतात असं समजण्यासाठी आपण म्हणूया, म्हणजे प्रकृती. तर या पराशक्तीमध्ये येणारे सर्व सजीव अपराशक्तीचा म्हणजे प्रकृतीचा वापर आपल्यासाठी करतात आणि स्वामित्व दाखवतात. आता जसं माणूस आहे बघा, आपण घर बनवतो, घरातल्या वस्तू, फर्निचर इत्यादी बनवताना प्रकृतीतील वस्तूंचा वापर करतो, लाकूड म्हणा, पाणी म्हणा. तसंच आता पक्षी किंवा मुंगी आपलं घर बनवताना प्रकृतीच्या गोष्टींचा वापर करतात. आणि तर हे महत्वाचं आहे की परा आणि अपरा शक्तीच्या संयोगातूनच सर्व गोष्टींची इथे निर्मिती होताना दिसते. तर भौतिक प्रकृती ही शक्ती कोणाची आहे, भगवंतांची आहे. पण कनिष्ठ शक्ती आहे. आणि जीव कशी आहे, श्रेष्ठ शक्ती आहे, पराशक्ती आहे. पण दोन्ही भगवंतांच्या शक्ती आहेत आणि दोन्ही शक्तींचं नियंत्रण भगवंतच करत असतात, पराशक्तीचं आणि अपराशक्तीचं. आपण पुढचं बघूया. हा, हे बघा, हे तेच सांगितलेलं आहे. हे महाबाहो अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखीन एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. हे मी आता तुम्हाला समजावून सांगितलं. हा, आता इथले ह्या श्लोकामध्ये म्हटलंय, सर्व सृष्ट प्राणी मात्रांचा उगम या दोन्ही शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता मीच आहे, हे निश्चितपणे जाण. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोरात ओलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. आता आपण बघितलं, ह्या ज्या दोन्ही प्रकृती आहेत, भौतिक प्रकृती म्हणजे पराशक्ती आणि अपराशक्ती, यांच्या संयोगातूनच सर्व गोष्टींची निर्मिती होते. भगवंतांची कनिष्ठ शक्ती आहे ही अपराशक्ती आणि जीव किंवा पराशक्ती ही श्रेष्ठ शक्ती, आणि दोन्ही भगवंतांच्या शक्ती आहे. दोन्हींचं नियमन भगवंत करत आहेत. आता ज्या काही गोष्टी अस्तित्वामध्ये आहेत, जगातील प्रत्येक गोष्ट ही जड आणि चेतन यांच्या एकत्र येण्याने किंवा संयोगाने होते. म्हणजे पराशक्ती ही अपराशक्तीचा वापर करून विश्वाची निर्मिती होताना दिसते. आणि या दोन्ही शक्ती भगवंतांच्याच असल्याने त्यांना सर्व गोष्टींचं मूळ कारण असं म्हटलेलं आहे. आता हे समजून घेण्यासाठी एका माळेची आपण कल्पना करूया. आता ही माळ कशी बनलेली आहे, दोऱ्यामध्ये मणी ओवून बनलेली आहे. तर आपल्याला जी माळ दिसते पण त्याच्यातला दोरा दिसत नाही. आता आपल्या म्हणजे मग तो दोरा आपण काढून टाकला तर ती माळ तशीच राहील का, तर तशी राहणार नाही. म्हणजे सगळे मणी इतस्ततः विखरून जातील. तर कृष्ण कसे आहेत, हे दोऱ्यासारखे आहेत. ते आपल्याला दिसत नाही पण ही सृष्टी त्यांच्यामुळे चालू आहे. चंद्र सूर्य यांचा उदय आहे, अस्त आहे, दिवस रात्र, ऊन वारा पाऊस असं
ऋतुचक्र आहे, ग्रहतारा यांचे भ्रमण आहे किंवा सर्व सजीव, पशुपक्षी, वृक्षवेली यांचं एक जीवनचक्र कृष्ण नियंत्रित करत आहेत. म्हणजे हे सृष्टीचे जे वेगवेगळे भाग आहेत ना, त्यांना कृष्णांनी एकत्र गुंफलेलं आहे. जसं त्या माळेमधले जे मणी दोऱ्यामध्ये गुंफले आहेत ना, अगदी तसंच. आणि हे सर्व कसं सुरळीतपणे चालू आहे. आता माळेमधून दोरा काढून घेतला तर ते मणी कसे विखरून जातील, तशीच ही रचना कृष्णांनी धरून ठेवलेली आहे. म्हणजे दोरा दिसत नाही माळेमध्ये, मग आपण दोरा नाही असं म्हणतो का? नाही, असं नाही. तर इथे समजून आपल्याला काय घ्यायचंय, कृष्ण या सृष्टीचा आधार आहेत. आणि आपल्याला ज्ञानचक्षु नसल्याने आपण आधीच्या श्लोकामध्ये समजून घेतलं, आपल्यामध्ये आपण परिपूर्ण नाही आहोत, आपल्यामध्ये अपूर्ण इंद्रिय आहेत आणि अपूर्ण इंद्रियासहित आपल्यामध्ये हे 4 दोष आहेत. म्हणजे त्यामुळे आपल्याला ज्ञानचक्षु नसल्याने आपल्याला हे दिसू शकत नाही की कृष्णांनी कशी ही रचना धरून ठेवलेली आहे, कसे कृष्ण नियमन करतायत. आता कृष्ण अतिशय सुंदर उदाहरण देऊन सांगतात की आता तुम्हाला गुंफलेले मोती दिसत असतील पण दोरा दिसत नसेल तरी समजून घ्यायला हवं की दोरा आहे, कारण नाही तर मोती एकत्र राहूच शकणार नाहीत. आता जी वस्तू आपल्याला समोर दिसते आहे त्याद्वारे जी गोष्ट दिसत नाही त्याचा अनुमान आपण करतो. आपल्याला माहिती आहे ना सर्वांना की ग्रह एका विशिष्ट गतीने त्यांच्या कक्षेमध्ये भ्रमण करतात, आपण शाळेमध्ये शिकलोय. पृथ्वी पण भ्रमण करते. तसेच शनी, गुरु यासारखे मोठे मोठे वजनदार ग्रह आहेत, तेही अंतराळात तरंगत असतात. तर सगळं कसं नियमानुसार सुरळीत आणि अखंडितपणे सुरू आहे. मग ह्याचा कोणीतरी नियंत्रक असेलच ना. या सर्व योजना ही तशीच सुरू ठेवण्यासाठी कोणीतरी निश्चित नियंत्रक असणार. आता आपल्या जीवनामध्ये बघा, रोज अनेक गोष्टी आपण सवयीने वर्षानुवर्ष करतोय, पण अगदी रोजच्या रोज करत असतो, पण तरी कधीतरी आपल्याकडून चूक होतेच. तर इथे लक्षात घेऊया, परमेश्वराची जी ही रचना आहे ना, की किती परफेक्ट आहे, सुनियोजित अशी रचना आहे. मग कोणी व्यक्ती जो भगवंतांना जाणू इच्छितो त्याने मानलं पाहिजे की हे ज्यांच्यामुळे होत आहे ना, म्हणजे कृष्ण इथे नियंत्रक आहेत, पण भगवंत कसे आहेत तरीही ते स्वतंत्र आहेत. कोणीही कोणाच्या द्वारे भगवंत नियंत्रणात नाहीयेत. हा, तर ही प्रकृतीचं नियमन कृष्ण करत असतात, पण तरीही ते स्वतंत्र आहेत. आपण पुढचा श्लोक बघू आता. हा, रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु. हे कौन्तेया, पाण्यातील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रातील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे. आता आपण म्हटलं की आपल्याला ज्ञानचक्षु नाहीयेत, त्यामुळे आपण बघू शकत नाही कसे कृष्ण नियमन करतात. मग कृष्ण इथे काय सांगतात की मी तुम्हाला अशा गोष्टी सांगतो ज्याद्वारे माझं अस्तित्व तुम्ही समजू शकाल. आपण म्हणतो ना की बघितल्याशिवाय मी मानणार नाही, समजणार नाही, तर तसं म्हणून कृष्ण सांगतात अर्जुनाला की बघ, आता मी तुला दाखवतो मी सर्वत्र कसा चराचरामध्ये मी व्यापून आहे. आता कृष्ण इथे काय समजवत आहेत की कुठल्याही गोष्टीमधली जी विशेषता आहे, वैशिष्ट्य जे आहे ना, ती कृष्ण आहेत. आता या प्रकारे आपण कृष्णांची अनुभूती अनेक प्रकारे करू शकतो. आता इथे कृष्णांनी उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे की पाण्यातील रस मी आहे. रस म्हणजे पाण्याची चव म्हटलेली आहे. तर बघा, जेव्हा आपण खूप तहानलेले असतो, खूप उन्हातून येतो आणि आपल्याला कोणीतरी दूध प्यायला दिलं तर आपण म्हणू नाही नाही, दूध नको, मला मला पाणी हवंय. आणि मग 2 घोट पाणी जेव्हा आपण पितो तेव्हा आपल्याला खूप बरं वाटतं. तर ही शक्ती म्हणजे कृष्ण आहेत. तर आणि पाण्यातील रस मी आहे असं कृष्ण म्हणाले. आणि आपल्याला माहिती आहे की काही दिवस अन्नाशिवाय आपण जगू शकू, पण पाण्याशिवाय जगणं कठीण आहे. तर कृष्ण म्हणतात की पाण्यातील रस मी आहे. मग चंद्र आणि सूर्य यांचा प्रकाश मी आहे. तर सूर्याच्या प्रकाशाचं महत्व आपल्याला सांगायलाच नको, पण तसंच चंद्राचा शीतल प्रकाशही अतिशय गुणकारी असतो. मग इथे म्हणालेत कृष्ण की वैदिक मंत्रातील ओंकार, आकाशातील शब्द, मनुष्यातील सामर्थ्य मी आहे. जसं आपण म्हणतो ना, पाण्याची तहान ही केवळ पाण्यानेच भागते, तर हे महत्व आहे. आता मंत्राबद्दल म्हटलेलं आहे बघा की वैदिक मंत्रातला ओंकार मी आहे. अनेक मंत्र आपल्याला माहिती आहे, ओम गम गणपते नमः, ओम नमः शिवाय. तर हा वैदिक मंत्रातला ओंकार मी आहे असं कृष्ण म्हणतात. आता हे या श्लोकामधून आपण जे ज्ञान घेतलंय ना, तर तेव्हा आपल्याला लक्षात आपण कसं ठेवायचंय, कृष्ण हे ज्ञान का देतायत की तुम्ही चराचरात व्याप्त असलेल्या कृष्णांना स्मरण कसं करू शकाल, त्यासाठी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. म्हणजे पाणी पिताना आपली तहान भागली की आपल्याला कृष्णांचं स्मरण व्हायला हवं, कारण पाण्यातील चव ते आहे. चंद्र सूर्याकडे बघू
तेव्हा त्यांना त्यांचा प्रकाश बघू, तेव्हा आपल्याला स्मरण व्हायला हवं. कारण या श्लोकामध्ये म्हटलंय की चंद्राचा आणि सूर्याचा प्रकाश मी आहे. एखाद्या सामर्थ्यशाली व्यक्तीला आपण बघू तेव्हा कृष्णांचं स्मरण व्हायला हवं, कारण त्यातलं सामर्थ्य कृष्ण आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक भौतिक गोष्टींमध्ये आपण कृष्णांची अनुभूती घेऊ शकतो. आता इथे चार्टमध्ये अशाच गोष्टी दाखवलेल्या आहेत बघा. तुम्हाला पाहिजे तर स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. पाण्यामधील चव मी आहे, चंद्र सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रातील ओम मी आहे, आकाशातील शब्द, मनुष्यातील सामर्थ्य, पृथ्वीचा सुगंध, आगीमधील उष्णता, सर्व जीवांची जीवनशक्ती, सर्व तपस्व्यांचे तप, अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज, बुद्धिमानाची बुद्धिमत्ता, शक्तिमानाची शक्ती, बलवानांचे बल आणि धार्मिक तत्वांच्या विरुद्ध नाही असे लैंगिक जीवन पण मीच आहे. कृष्णांनी अशा अनेक शक्ती आपल्या इथे या चार्टद्वारे आपल्याला सांगितलेल्या आहेत. हरे कृष्ण. सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. आणि 7.13 मध्ये म्हटलेलं आहे की त्रिगुणांनी म्हणजे सात्विक, राजसिक आणि तामसिक यांनी मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आहे आणि अविनाशी आहे. माझे स्वरूप ते जाणत नाहीत. आता या श्लोकामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की प्रकृतीचे 3 गुण असतात, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. ते माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. प्रकृती ही कृष्णांची शक्ती आहे, पण मी या प्रकृतीच्या गुणांच्या अधीन नाही. कृष्ण म्हणतात मी जरी मी प्रकृतीचा स्वामी असेल तरीही मी स्वतंत्र आहे. आता उदाहरणार्थ एखादा लेखक आहे, त्याने ते एखादं पुस्तक लिहिलं पण तो त्या पुस्तकामध्ये नाहीये, किंवा कोळी जाळं विणतो पण तो जाळ्यात अडकलेला नसतो. तसं म्हणतायत भगवंत की मी या सृष्टीचा उत्पत्ती करता आहे, पण तरीही मी स्वतंत्र आहे. कृष्ण कसे आहेत, प्रकृतीच्या 3 गुणांचे नियंत्रक आहेत. प्रकृतीच्या 3 गुणांनी ते बद्ध नाहीयेत, हे आपल्याला समजून घ्यायचंय. हरे कृष्ण. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आलेले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. आता इथे या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतायत की 3 गुणांनी युक्त अशी माया शक्तीला पार करणं अधिक अत्यंत कठीण किंवा दुस्तर आहे, परंतु जे मला शरण येतात ते पार करू शकतात. माम एव ये प्रपद्यन्ते. माम एव हा शब्द खूप महत्वाचा आहे, म्हणजे केवळ माझ्या मदतीने. आता आपण बघा सर्वजण या संसाररूपी भवसागरामध्ये अडकलेले आहोत आणि विचार करा आपल्या बळावरती आपण महासागर ओलांडू शकू का? इथे चित्रामध्ये दाखवलंय बघा. अगदी पट्टीचा पोहणारा जरी असेल तरी त्याच्या ताकदीवरती तो महासागर ओलांडू शकत नाही. तर तसंच या आपल्या स्वबळावर आपण या मायाशक्तीलाही पार करू शकत नाही. आता हा पाण्यात अडकलेला जो व्यक्ती आहे त्या खवळलेल्या समुद्रामध्ये, तो हात उंचावून कृष्णांकडे मदत मागतोय. आपण टीव्ही मध्ये बघतो ना, पूर आलेल्या ठिकाणी बघा हेलिकॉप्टरने बचाव कार्य वगैरे केलं जातं. तसंच कृष्ण त्याला आता मदतीचा हात देताना दिसतंय बघा आपल्याला. तर या संसाररूपी भवसागरातून त्याची सुटका करतात कृष्ण. आता जसा जंगलामध्ये बघा वणवा लागतो आणि हा वणवा पेटवणं म्हणजे आपल्या आपणच पेटतो तो, पण तो विझवणं किती कठीण असतं. म्हणजे आता कोणी जंगलामध्ये आग लावायला जात नाही, पण आपण अग्निशामक दलाला बोलवून प्रयत्न जरी केले तरी तो वणवा काही विझवू शकत नाही. कृष्णांच्या कृपेने जर का पाऊस पडला मात्र तेव्हा तो विझतो. तसंच या संसाररूपी वणव्यातून जिथे आता आपल्यावरती सारखी संकट येत आहेत, दुःखालयम म्हटलेलं आहे भौतिक प्रकृतीला, तर या दुःखालयांमध्ये असल्यामुळे आपल्यावरती ही संकट येतच राहतात. त्यातून आपल्याला बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग माम एव म्हटलेलं आहे. तर आपण स्वबळावर निघू शकत नाही. कृष्णांची शरण जेव्हा आपण घेतो तोच मार्ग एकमेव आपल्याला सांगितलेला आहे. आता आपण सर्वच मायेमध्ये अडकलेलो आहोत. म्हणजे जसं आता एखादा आंधळा दुसऱ्या आंधळ्याची मदत करू शकत नाही, किंवा सर्वांच्याच हातामध्ये बेड्या असतील तर कोणीच कोणाची बेडी उघडू शकणार नाही. पण जे मायेचे अधिपती आहेत ते कोण आहेत? कृष्ण आहेत. त्यांना शरण गेलं तर मात्र आपण ह्या मायाशक्तीला ते थांबवू शकतात
आणि जे कारण ते मायाशक्तीचे नियंत्रक आहेत. जसं आता एखाद्याच्या घरी कुत्रा असेल तर तो मालक त्या कुत्र्याला थांबवू शकतो. म्हणून म्हटलेलं आहे की कृष्णांना शरण गेल्याशिवाय मायाशक्तीला तरून आपण जाऊ शकत नाही. पुढचा श्लोक बघू आपण. हा नमा दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायः अपहृत ज्ञाना आसुरं भावमाश्रिता. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाहीत. आता बघा भगवद्गीतेमध्ये कृष्ण आपल्याला कुठे पोचायचे ते सांगतात. कुठे पोचायचे आपल्याला? कृष्णधामात पोचायचे आणि तिथे कसं जायचं याचा मार्ग पण आपल्याला कृष्ण सांगतात. आता भौतिक जगाचं वर्णन दुःखालयम अशाश्वतम असं त्यांनी केलेलं आहे. मग कृष्ण काय सांगतात की तुम्ही हे दुःखालयम सोडून माझ्या शाश्वत नित्य आनंदमयी अशा कृष्णधामामध्ये या. पण आता तरी काही लोक कशी असतात ज्यांचा कृष्णांकडे ते जात नाहीत, त्यांचा कृष्णांवरती विश्वास नसतो. तर 4 प्रकारची लोक सांगितलेली आहेत या श्लोकामध्ये जे कृष्णांकडे जात नाहीत. कुठली 4 आहेत? तर मूर्ख, दुष्ट, नराधम आणि ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेले आहेत असे. आता या पुढच्या चित्रामध्ये आपल्याला त्यांची तुलना दाखवली, ह्याच्यावरून आपल्याला ते अधिक स्पष्टपणे समजेल. आता इथे बघा या चित्रामध्ये तुलना दाखवली आहे. आता मूर्ख माणूस असेल एखादा तर तो कसा विचार करतो की मी जप कसा काय करू, मला तर नोकरी करायची आहे, व्यवसाय करायचा आहे, पैसे कमवायचे आहेत, नाहीतर मी काय खाणार, माझं पोट कसं भरेल, ही चिंता तो करत असतो आणि आपल्या आध्यात्मिक प्रगतीकडे तो पूर्णपणे दुर्लक्ष करतो. तो आता आपला हा जसा उपक्रम आहे किंवा भगवद्गीता भागवतम याचं पुस्तकाचं वाचन आहे असं तो काही करत नाही, श्रवण करत नाही, म्हणजे त्याला वेळ नाही ही सबब तो देतो. जसं आता हे गाढव दाखवलंय बघा चित्रामध्ये, ते काय दिवसभर कष्ट करतो, जीव वाहतं आणि विचार काय करतो की हा रात्री जो माझा मालक आहे ज्याच्यासाठी मी हे काम करतोय तो मला काहीतरी खायला देईल. आता जिथे गाढव आहे तिथेच त्याचा माळरान आहे, तिथे हिरवगार भरपूर गवत आहे पण तो तिथे दुर्लक्ष करतो. तर हे मूर्खाचं उदाहरण आहे. म्हणजे कष्ट करत ओझी वाहत तो आयुष्य काढतो गाढव. मग दुष्ट म्हटलेलं आहे, दुष्ट किंवा नराधम म्हणजे कसे विकर्म करणारे, शास्त्राद्वारे जी कर्म करायला अयोग्य म्हटली जातात ती कर्म करणारे म्हणजे दुष्ट किंवा नराधम. दारू पिणे आहे, जुगार खेळणं आहे, स्त्री गमन आहे, मांसाहार आहे, अशा सर्व गोष्टी केल्याने कृष्णांकडे जाण्याचा रस्ताच बंद होतो. मग तिसरं म्हटलेलं आहे ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेले आहेत अशी लोक, म्हणजे शास्त्रज्ञ, जे संशोधन करतात किंवा डॉक्टर, असे लोक की ज्यांचा ज्ञानावरती विश्वास आहे, त्यांचा आपल्या कामावर विश्वास आहे पण त्यांचा कृष्णांवर विश्वास नाहीये. त्यांना काय वाटतं की त्यांच्या ज्ञानाने ते सर्व काही ठीक करू शकतात. आणि चौथा प्रकार म्हटलेला आहे आसुरी प्रवृत्तीचे लोक. आता इथे रावणाचं चित्र दाखवलंय बघा. रावण कसा होता? मोठा शिवभक्त होता, विद्वान होता तो. पण तपश्चर्या करताना दाखवलंय, पण त्याची तपश्चर्या करण्याच्या मागचा हेतू काय होता? तर त्याला जगाचं अधिपती व्हायचं होतं, संपत्ती पाहिजे होती, अशा स्वार्थी हेतूने तो तपस्या करत होता. हिरण्यकश्यपूचंही उदाहरण तेच आहे. मग असे आसुरी प्रवृत्तीचे लोक मात्र कृष्णांकडे जाऊ शकत नाहीत. मग पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला अशा भक्तांबद्दल सांगितलंय की जे कृष्णांकडे जातात. एक मिनिट हं. हा तर कुठले 4 प्रकारचे भक्त आता कृष्णांकडे जातात याबद्दल आपण समजून घेऊया. हरे कृष्ण. चतुर्विधा भजते माम जनाः सुकृतिनोऽर्जुन आर्तो अर्थार्थी जिज्ञासु ज्ञानी च भरतर्षभ. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करू लागतात. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आता बघा या 4 प्रकारचे भक्त जे कृष्णांकडे जातात त्यांच्याबद्दलचं ज्ञान इथे दिलेलं आहे. आर्त म्हणजे काय? तर जे संकटात सापडलेले आहेत आणि दुःखी आहेत, कष्टी आहेत, म्हणजे त्यांना काहीतरी पीडा आहे. ते कृष्णांकडे जातात, प्रार्थना करतात कृष्णांकडे की माझं संकट दूर करा, माझे कष्ट दूर करा. मग अर्थार्थी म्हटलेलं आहे. अर्थार्थी म्हणजे कोण? ज्यांना संपत्तीचा लोभ आहे, धनप्राप्तीची इच्छा ठेवून ते कृष्णांकडे जातात.
जिज्ञासू आहे. जिज्ञासूला कृष्णाच्या बद्दलचं ज्ञान घेण्याची इच्छा आहे. जसं आता आपण हा उपक्रमामध्ये येऊन ज्ञान एकत्रित करतो आहे. कृष्णांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात ते जिज्ञासू. आणि ज्ञानी कोण आहे? ज्याला मात्र पूर्ण ज्ञान आहे कृष्णांबद्दल. कृष्णांचं स्वरूप त्याने जाणलेलं आहे. आता कृष्ण काय सांगतात, की या 4 पैकी मला कुठला प्रिय आहे याबद्दल कृष्णांनी सांगितलं. इथे काही गोष्टी पण आहेत, त्याबद्दलही मी तुम्हाला सांगते. आता गजेंद्र मोक्षाची कथा आहे बघा. गजेंद्रचा पाय जो आहे तो मगरीने पकडला होता. पण आणि सगळे त्याचे परिवारातले जे इतर हत्ती होते ते त्याला सोडून गेले. तो एकटाच अनेक काळ हे युद्ध चाललं मगरीपासून पाय सोडवण्याचे. त्याने आटोकाट प्रयत्न केले. शरीर क्षीण होऊ लागलं. पण कसं आहे, हा जो हत्ती होता, हा पूर्वजन्मामध्ये इंद्रद्युम्न राजा होता. आणि भगवंतांची कृपाच म्हणायला पाहिजे, की त्याला अंतिम समयी काहीतरी ती स्मरण आलं गत जन्माचं. आणि मग त्याने ते सरोवरातलं कमळ एक अर्पण केलं नारायणाला. आणि नारायण तातडीने मग त्याचा बचाव करण्यासाठी आले बघा. त्याला मोक्ष मिळाला. त्या मगरीलाही त्यांनी मोक्ष दिला. आणि ते गजेंद्र मोक्षाची ही कथा आहे. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला द्रौपदीची कथा माहितीच आहे, की कृष्णांचा ती धावा करते. तर जसा गजेंद्र हा कष्टामध्ये होता, त्यांनी कृष्णाची आठवण केली, तर तो आर्त झाला. द्रौपदीनेही आपल्या बचावासाठी कृष्णांची आठवण केली, त्यामुळे तीही आर्त झाली. तिसरं चित्र आहे ज्याच्यामध्ये व्यासदेव आणि त्यांची पत्नी वाटिका दाखवलेली आहे. आणि तिच्या पोटी शुकदेव गोस्वामी आहेत. तर ते शुकदेव गोस्वामी कसे होते, त्यांनी गतजन्मामध्ये भागवतांचं ज्ञान घेतलं होतं. त्यामुळे त्यांना माहिती होतं की आपला जन्म झाला की मी प्रकृतीच्या 3 गुणांनी बद्ध होईल. त्यामुळे ते आईच्या गर्भातून बाहेर यायला तयार नव्हते. मग आईला कष्ट होऊ लागले. मग त्यांचे जे पिता आहेत व्यासदेव, त्यांनी कृष्णांना विनंती केली की तुम्ही येऊन आता शुकदेव गोस्वामींना समजावा. त्याप्रमाणे कृष्ण आले आणि त्यांनी जेव्हा आश्वासन दिलं तेव्हा ते आईच्या गर्भातून बाहेर आले. तर कारण त्यांना गतजन्मीचं ज्ञान होतं, त्यामुळे त्यांना आपण ज्ञानी म्हणू शकतो. त्याच्यानंतरच्या चित्रामध्ये परीक्षित महाराज दाखवलेले आहेत. परीक्षित महाराज ज्यांना शाप मिळालेला होता की 7 जन्मात त्यांचा मृत्यू होईल. आणि त्यांनी मग विचारणा केली सर्व ऋषी मुनींना की आता माझ्याकडे 7 दिवसच आहेत, मी काय केलं पाहिजे. तर मग त्यांना शुकदेव गोस्वामींनी मार्गदर्शन केलं की तुम्ही भागवताचं श्रवण करा. आणि ते श्रवण करतानाचा तो प्रसंग आहे. त्याच्यानंतर खालच्या ओळींमध्ये जी चित्र आहेत त्याच्यामध्ये ध्रुव महाराजांचं चित्र आहे. ध्रुव महाराज तपश्चर्या करायला, म्हणजे 2 गोष्टी इथलं सांगायचं राहिलं. परीक्षित महाराज हे काय आहे, जिज्ञासू पण म्हणू शकतो आणि त्यांना ज्ञानी पण म्हणू शकतो. मग इथे ध्रुव महाराज आहे. ध्रुव महाराज बघा काय, त्यांना राज्य प्राप्तीची इच्छा होती. त्यासाठी ते तपश्चर्या करायला गेले होते. आणि तपश्चर्या केल्यानंतर जेव्हा त्यांना विष्णू प्रसन्न झाले, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रसन्न झालात, आता मला काहीच राज्य वगैरे नकोय. तर त्यांना राज्यप्राप्तीची इच्छा असल्याने त्यांना अर्थार्थी म्हटलं जातं. आता मधलं त्याच्यानंतरचं चित्र आहे हे हनुमान आणि सुग्रीवाचं नाही, प्रभू रामचंद्र आणि सुग्रीवांचं चित्र आहे बघा. आणि सुग्रीवांचं जे राज्य होतं, त्याची पत्नी होती, ही त्याचा भाऊ वालीने काढून घेतलं होतं. आणि ते परत मिळावं यासाठी त्यांनी प्रभू रामचंद्रांची मदत घेतली. तर तोही अर्थार्थी मानला जातो. आणि शेवटचं जे चित्र आहे ते नैमिषारण्यामधले सर्व साधू आहेत, जे सूत गोस्वामींकडून आता श्रीमद भागवतम श्रवण करतायत. तर यांना जिज्ञासू म्हटलं पाहिजे. तर इथे काय समजून घ्यायचंय, तर आपण 4 भक्त कृष्णांनी आपल्याला सांगितले, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आणि कृष्ण काय सांगतात की या 4 भक्तांपैकी मला ज्ञानी भक्त अतिशय प्रिय आहे. कारण का म्हटलेलं आहे, कृष्ण असं का म्हणतात की ज्ञानी भक्त मला प्रिय आहे? कारण ज्ञानी भक्त सदैव त्यांचं चिंतन करत असतो, त्याच्या स्मरणामध्ये कृष्ण असतात. म्हणून कृष्ण काय म्हणतात की ज्ञानी भक्त मला जास्त अधिक प्रिय आहे. आता जे आर्त आहेत बघा, आर्त दुःख आहे त्याला, म्हणून तो कृष्णांकडे गेलेला आहे. आपला पीडा कष्ट दूर व्हावेत हा त्याचा हेतू आहे. तर त्याचे पीडा किंवा कष्ट दूर झाले, कदाचित त्याला कृष्णांचं स्मरण राहणार नाही. किंवा जो अर्थार्थी आहे तो काहीतरी लाभ प्राप्तीच्या हेतूने गेलेला आहे, त्याला जर का धनप्राप्ती झाली, कदाचित त्याला कृष्णांचं परत विस्मरण होईल. जिज्ञासू आहे, जिज्ञासूची जिज्ञासा टिकून राहिली, कुतूहल टिकून राहिलं तर तो कृष्णांबरोबर राहील. पण ज्ञानी कसा म्हटलेला आहे, तो नित्य कृष्णांच्या भक्तीत आहे. त्याला त्याचं आणि कृष्णांचं काय नातं आहे हे माहिती झालंय, त्यामुळे तो कृष्णांना सदैव स्मरणात ठेवतो
आणि त्यांचं चिंतन करतो. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी यामध्ये ज्ञानी श्रेष्ठ काय आहे? कारण तो प्रेमामुळे भगवंतांकडे आलेला आहे. अशी भावना एका जन्मात निर्माण होऊ शकत नाही बघा. आर्त आहे, अर्थार्थी आहे, जिज्ञासू आहे, भगवंतांचं स्मरण करतात. पण ज्ञानी कसा आपण म्हटला भगवंतांना शरण जातो. प्रपद्यन्ते म्हटलेलं आहे. प्रपद्यन्ते म्हणजे या शब्दाचा अर्थच आहे शरण जाणे. आता भगवंतांना शरण जाण्याचं महत्व आपण समजून घेतलेलं आहे बघा आधीच्या श्लोकामध्ये. दुस्तर अशा त्या मायाशक्तीला तरून जाण्यासाठी मायेचे अधिपती कृष्ण आहेत. त्यांना शरण जावं लागेल. म्हणजे मायेच्या पाशातून मुक्त होऊ जो इच्छितो त्याला भगवंतांची शरणागती घ्यावी लागते. आणि शरणागती घेण्यासाठी त्याला ज्ञान घ्यावं लागतं म्हणजे बोध व्हावा लागतो. तर जेव्हा बोध होईल आणि तेव्हा तो समजेल की कृष्ण कसे आहेत, परमश्रेष्ठ परमेश्वर आहेत. प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावामुळे आता कृष्णांच्या स्वरूपाला जीवात्मा समजू शकत नाही. आपण बद्ध जीव आहोत, मायेच्या अधीन आहोत. त्यामुळे कृष्णांना समजून घ्यायला आपण असमर्थ आहोत. म्हणून केवळ आपल्या बुद्धीने आपण कृष्णांना जाणून घेऊ शकत नाही, त्यांच्या स्वरूपाचा आपल्याला बोध होत नाही. त्यासाठी मग आपल्याला आपल्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून स्थित जे परमेश्वर आहेत आणि विविध शक्तींनी चराचरामध्ये पण ते व्याप्त आहेत, हे ज्ञान आपण कृष्णांना शरण जाऊनच समजून घेऊ शकतो. पण ही गोष्ट कशी एका जन्मात संभव नसते. म्हणून आता पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय की बहुनाम जन्मना म्हणते असं सांगितलेलं आहे. बघूया तो श्लोक आपण. हा बघा हाच तो श्लोक आहे. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान मा प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणाचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. आता इथे बघा महात्मा असंच म्हटलेलं आहे. तर ज्याला कृष्ण हेच मूळ कारण आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत कृष्ण, भौतिक जगातील प्रत्येक गोष्ट ही कृष्णांची संबंधित आहे, त्याचं त्याला ज्ञान होतं तेव्हा तो कृष्णांना शरण जातो आणि असा महात्मा दुर्लभ म्हटलेला आहे. आता आपण का बरं कृष्णांच्या विस्मरणात आहोत? कारण आपण बद्ध जीव आहोत, मायेच्या नियंत्रणाखाली आहोत. मायेने आपलं हे ज्ञानच आवृत्त केलेलं आहे, झाकून टाकलेलं आहे. त्यामुळे कृष्णांच्या स्वरूपाचा आपल्याला बोध होत नाही. पण आपण जेव्हा कृष्णांना शरण जातो, गुरूंचा आश्रय घेतो, साधना करतो, त्यावेळेला आपलं हे जे कृष्णांचं आपलं जे नातं आहे ना, ते आता आपल्याला जे विस्मरण झालेलं आहे त्याची पुनर्जागृती होते आणि आपलं हे नातं आपण परत आता काय म्हणतात ते जागृत करायला लागतो. आणि ही गोष्ट एका जन्मामध्ये होत नाही, अनेक जन्म त्यासाठी लागतात. म्हणून इथे म्हटलेलं आहे की बहुनाम जन्मना म्हणते, म्हणजे अनेक जन्म गेल्यानंतर आता त्याला समजतं की कृष्ण कसे आहे, सर्व शक्तींनी सर्वत्र सर्व व्यापक आहेत. म्हणजे ते वासुदेव सर्वमिती आहेत आणि जो हे जाणतो त्याबरोबर तो भगवंतांच्या गुणांकडे आकर्षित होतो, त्यांना तो शरण जातो, असा महात्मा दुर्लभ म्हटलेला आहे. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यास स्वतःला समर्पित करू शकतो. आता आपण हे समजून घेतलं की कृष्ण सर्व कारणांचं कारण आहेत, आधीच्या श्लोकामध्ये समजलं आपल्याला. तर काही लोकांच्या मनामध्ये कशा असंख्य भौतिक इच्छा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी ते देवी देवतांची उपासना करतात, व्रतवैकल्य करतात. मग ते शिवभक्त असतात, काही जण दुर्गा भक्त असतात, काही जण गणेश भक्त पण असतात. म्हणजे कोणाला तरी सर्वोच्च मानून ते त्यांची आराधना करताना दिसतात. आता जेव्हा आपण देवी देवतांची आराधना करतो तेव्हा इथे म्हटलेलं आहे की आपण इनडिरेक्टली कृष्णांची आराधना करत असतो. आता इथे समजून घेऊया की देवी देवतांकडे जाऊन आपण काय मागतो, तर भौतिक सुखसोयी मागतो. मला मोठं घर हवं, नोकरी हवी, सुंदर पत्नी हवी, संपत्ती हवी, म्हणजे भौतिक सुख आपण मागत असतो. आता आपल्याला माहिती आहे की भौतिक जगामध्ये किती दुःख आहे, दुःखालयम असं नाव आपण बघितलंय. आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्याची इच्छा आपण मागतो का? नाही. उलट आपण या दुःखालयामध्येच कसे अडकवून राहू यासाठी भौतिक सुखसोयी मागत राहतो. म्हणजे कृष्णांच्या परमधामात जाण्याची इच्छा न मागता
या भौतिकामध्ये अडकण्याचीच इच्छा आपण मागत असतो या देवी देवतांच्याकडे. आणि देवी देवता कसे आहेत, त्यांच्याही हृदयामध्ये परमात्मा म्हणून भगवंत स्थित आहेत. तर जेव्हा मनुष्य कुठल्या तरी देवतेची उपासना करत असतो, तेव्हा त्या देवतेवर कृष्ण त्या मनुष्याची श्रद्धा दृढ करतात. कारण ही माणसं आता त्या देवतेला श्रेष्ठ मानतात असं कृष्णांनी सांगितलेलं आहे. बघा, मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जाणतात ना परमात्मा आहेत आपल्या हृदयात, त्यामुळे आपली श्रद्धा कोणावर आहे हे कृष्ण समजू शकतात. आणि त्याच्यावर त्यांची श्रद्धा दृढ करतात, जेणेकरून त्या देवताची उपासना करण्यात तो स्वतःला समर्पित करू शकतो असं इथे सांगितलेलं आहे. आता आपण पुढचा श्लोक बघूया. अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो, परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकाची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. आता इथे कृष्ण काय सांगतायत की त्यांच्या अनुमतीशिवाय देवी देवता त्यांच्या भक्तांना वरदान देऊ शकत नाहीत. म्हणजे काय म्हणतात, एखाद्या व्यक्तीने देवी देवतांकडे काही वरदान मागितलं, काही भौतिक गोष्ट मागितली, तर देवी देवता कृष्णांच्या अनुमतीशिवाय हे वरदान देऊ शकत नाहीत. आता देवी देवता ची उपासना केल्याने लाभेच्छांची प्राप्ती होते, पण ही कसे लाभ आहेत हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत आणि कृष्णांच्या अनुमतीने आणि व्यवस्थेनेच ते मिळत असतात. आता कृष्ण म्हणतात की अल्पज्ञानी व्यक्तीला याचं ज्ञान नसतं आणि तो भौतिक इच्छांची लाभप्राप्ती करताना वारंवार देवतांकडे जातो, मग तो इच्छा मागतो आणि अशा प्रकारे तो भौतिकामध्ये अडकत जातो. पण कृष्णांचा भक्त कसा असतो, त्याला फक्त भगवंतांची सेवा करण्यामध्येच त्याला रस असतो. तो भौतिक लाभप्राप्तीची इच्छा कृष्णांकडे करत नाही. तर त्यामुळे कृष्ण काय म्हणतात की देवतांची उपासना कशी आहे, भौतिक स्वरूपाची आहे आणि भगवंतांची भक्तिमय सेवा कशी आहे, पूर्णपणे आध्यात्मिक आहे. आता इथे कृष्ण सांगतात की देवतांची उपासना करणाऱ्यांना भगवंतांची प्राप्ती होऊ शकत नाही. देवतांची उपासना करणारे वेगवेगळ्या देवलोकांची प्राप्ती होऊ शकते त्यांना. जसं आता सूर्याची उपासना करणारा असेल तर त्याला सूर्यलोकाची प्राप्ती होईल, चंद्राचा उपासक असेल तर चंद्रलोकाची प्राप्ती होईल. पण कुठल्याही देवदेवतांची उपासना केल्याने कृष्णांची प्राप्ती होत नाही आणि देवतांकडून प्राप्त झालेले जे वरदान असतात तेही कसे असतात, तात्पुरत्या स्वरूपाचे असतात, अनित्य असतात. पण अल्पबुद्धी लोक जे आहेत त्यांना हे ज्ञान नाहीये, त्यामुळे ते देवतांची उपासना करतात. पण शुद्ध भक्त जे आहेत ते कृष्णांची भक्ती करतात आणि अखेर कृष्णांच्या परमधामाची प्राप्ती करतात. इथे कृष्णांनी स्पष्टपणे सांगितलंय बघा की देवतांकडून प्राप्त झालेले वर अनित्य असतात. कारण आता हे भौतिक जग कसं आहे, तेही अनित्य आहे. या जगातील लोक, देवदेवता, त्यांचे उपासक हे सर्वच अनित्य आणि नश्वर आहे. त्यामुळे देवतांकडून प्राप्त झालेले लाभ पण क्षणभंगूर असतात, तात्पुरत्या स्वरूपाचे असतात आणि अल्पबुद्धी जीवच देवदेवतांची उपासना करतात असं कृष्णांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे इथे. आता कृष्ण भावनेद्वारे कसं आहे, भगवत भक्तीमध्ये एखादा व्यक्ती जर का गेला, स्वतःला संलग्न केलं, त्याने जोडून घेतलं कृष्णांबरोबर, तर त्या भक्ताला मात्र कशी सच्चिदानंद जीवन प्राप्त होतं. आणि हा जो लाभ असतो सच्चिदानंद जीवनाचा, हा देवतांकडून प्राप्त झालेल्या लाभाहून अगदी भिन्न असतो. आता या चित्रामध्ये जर का तुम्ही बघाल स्लाइडमध्ये, तर सर्व देवी देवता कृष्णांची प्रार्थना करताना दिसत आहेत. म्हणजे त्यांनाही काही बिकट परिस्थिती आली, संकट आली, तर तेही कृष्णांचीच, भगवंतांचीच शरण घेतात, हे आपल्याला इथे समजतं. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत. आता इथे म्हटलेलं आहे की देवतांच्या उपासकांना अल्पज्ञ किंवा अल्पबुद्धीचं म्हटलेलं आहे. आता तसंच निर्विशेषवादी लोकांचंही वर्णन अल्पज्ञ असं केलेलं आहे. निर्विशेषवादी कसे आहेत, भगवंतांना निराकार मानतात. पण आता इथे आपण भगवद्गीतेमध्ये समजून घेतोय की कृष्ण आपल्या साकार रूपामध्ये अर्जुनाला गीतेचा उपदेश देत आहेत. तर या श्लोकावरून म्हणजे श्रीला प्रभुपाद यांनी या श्लोकाचं तात्पर्य लिहिलंय ना, तिथे घेतलेल्या संदर्भांवरून आपल्याला समजतं की निर्विशेषवाद्यांचा जो हा सिद्धांत आहे ना की भगवंत निराकार आहेत,
हा चुकीचा आहे हे आपल्याला स्पष्ट होतं. भगवंतांना रूप पण आहे आणि व्यक्तित्व पण आहे. आता कृष्ण काय म्हणतात, की शुद्ध भक्तांच्या शिवाय इतर सर्व लोक भगवंतांना स्वतःप्रमाणेच म्हणजे सर्वसाधारण किंवा सामान्य माणूस समजत असतात. त्यामुळे भगवंतही अशा कमी बुद्धीच्या अभक्तांसाठी त्यांच्या अंतरंग शक्तीने आच्छादितच राहतात. भगवंतांचं हे जे सच्चिदानंद रूप आहे त्यांच्या अंतरंग शक्तीने आच्छादलेलं किंवा झाकलेलं असतं. त्यामुळे हे निर्विशेषवादी जे असतात ना, भगवंतांचं दर्शन करू शकत नाहीत. त्यामुळे भगवंत अजन्मा आहेत, अच्युत आहेत हे ते कधीही जाणू शकत नाहीत. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत. हे इथे सांगितलंय बघा. अर्जुना, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, घडत असणारे सर्व आणि भविष्यामध्ये घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाहीत. आता कृष्ण इथे सांगतायत की मूर्ख आणि अज्ञानी लोकांना आम्ही कधीही प्रगट होत नाही. आता इथे का का असं म्हटलेलं आहे की जे कृष्णांना मानत नाहीत म्हणजे जे अभक्त आहे, ज्यांची कृष्णांवर श्रद्धा नसते, तर अशांच्या समोर कृष्ण कधी प्रगट होत नाहीत. त्यांना कधी ते मदतही करत नाहीत. ज्या लोकांना आता भौतिकामध्ये उपभोग घ्यायचा आहे, तर कृष्ण म्हणतात आणि त्यामुळे ते कृष्णांना मानत नाहीत, तर कृष्ण अशा अज्ञानी आणि मूर्ख लोकांच्या समोर अप्रगटच राहतात असं इथे कृष्णांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता कसं आहे, साधारण जीव बघा मृत्यूनंतर देहांतर करतो आणि देहांतर करतो म्हणजे आत्मा हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. तर त्यामुळे मग देहांतर झालं तर ते गतजन्माची स्मृती त्याला नसते. त्यामुळे भविष्य काळामध्ये कसं जीवन असेल त्याबद्दलचीही त्याला त्याला काही सांगता येत नाही. म्हणजे वर्तमानाबद्दलही तो काही भाकीत करू शकत नाही. म्हणजे तिन्ही गोष्टी म्हणजे वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे तिन्ही त्याला काही त्याबद्दल त्याला ठोसपणे बोलता येत नाही. कारण तो कसा आहे भौतिक विकारांनी बद्ध असतो. पण जो अनेकांपैकी आता एखादाच आपण म्हटलं जो या भक्तियोगी असतो, तो सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नामध्ये वाटचाल करत असतो आणि एखादाच त्यातला सिद्धी प्राप्त करतो आणि कृष्णांना तत्वतः जाणू पण शकतो. म्हणजे कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा साक्षात्कार होणे शक्य नसते. ईश्वर साक्षात्काराचे 3 टप्पे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये समजून घेतले होते बघा, ब्रह्मण, परमात्मा आणि भगवान. तर यामधला जो अंतिम टप्पा आहे ना, भगवान जे श्यामसुंदर रूप आहे त्याचं, त्याचा साक्षात्कार होण्यासाठी कृष्ण भावना भावित होणे हे खूप आवश्यक आहे. कृष्णांवरती विश्वास नाही असे असलेले जे लोक असतात, अभक्त लोक आहेत, कृष्ण आपल्या माया शक्तीने त्यांच्यासाठी झाकलेलेच राहतात. आपलं रूप त्यांच्या समोर ते प्रकट करत नाही. हरे कृष्ण. येषां तत्त्वगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. आता इथे बघा कृष्ण काय सांगतायत की भक्तीमध्ये उन्नती करण्यासाठी ज्यांनी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे नष्ट झालेली आहेत, तेच कृष्णांच्या सेवेमध्ये येऊ शकतात. इच्छा आणि द्वेष या द्वंद्वामध्ये अडकलेले जे मूर्ख असतात, पापी असतात, कपटी असतात म्हणजे नास्तिक प्रवृत्तीचे असतात, ते मात्र अंधकाराकडे अग्रेसर होतात. आता द्वंद्व म्हणजे काय? मायाशक्तीचा प्रभाव आहे आणि या मायाशक्तीच्या प्रभावाने मनुष्य मोहग्रस्त होतो. मोहग्रस्त मनुष्य असेल, मोहग्रस्त मन असेल, तर मग अपमान, मान अपमान, सुख दुःख, शुभ अशुभ यातच तो अडकलेला असतो. म्हणजे शरीर आणि शरीराच्या संबंधितली सर्व नाती, सर्व म्हणजे अशा भौतिक गोष्टी, माझा पैसा, माझं घर, माझं कुटुंब याने तो भ्रमित असतो आणि असा व्यक्ती कृष्णांना जाणू शकत नाही. जेव्हा द्वंद्वातून मुक्त होऊन व्यक्ती कृष्ण भावनेचा आश्रय घेतो तेव्हाच त्याची प्रगती होते असं सांगितलेलं आहे. आपण प्रथम हा श्लोक बघूया आणि त्याच्यानंतर मग ती कथा आहे ती समजून घेऊया. आता बघा कृष्ण भावना भावित कर्म करणाऱ्यांबद्दल इथे सांगितलेलं आहे.
पूर्णपणे मतपरायण झालेले, जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात. म्हणजे कृष्ण भावना भावित करणारा भक्त, कर्म करणारा भक्त, कृष्ण भावना भावित कर्म करणारा भक्त कृष्णांना जाणून घेण्याच्या मार्गापासून कधी विचलित होत नाही. भगवंत कसे आहेत त्यांचं स्वरूप तो जाणू शकतो. संपूर्ण भौतिक प्रकृतीचे, देवी देवतांचे कृष्ण नियंत्रक आहेत हे तो जाणतो. आणि मग तो भक्तीमध्ये राहून कर्म करतो आणि उत्तरोत्तर मग त्याची निष्ठा दृढ होऊ लागते. आणि अशा व्यक्तीला मग मृत्यू समयी पण कृष्णांचं स्मरण होतं. आता कृष्ण कसे आहेत तर ते सर्व कारणांचं मूळ कारण आहे. ईश्वर हा परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह, अनाद कारण कारणम, ही ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मदेवांनी केलेली भगवंतांची स्तुती आहे. तो हे ज्ञान ज्याच्याकडे आहे ना, तोच व्यक्ती मग कृष्ण भावना भावित कर्म करतो आणि कृष्णांना प्रसन्न करून घेतो बघा. आणि मग त्याची उत्तरोत्तर तो भक्तीमध्ये दृढ होत जातो. आणि जो जीवनामध्ये ज्या गोष्टीचा आपल्याला सराव आहे, आपण कृष्ण भावना भावित जीवन आता जगत असू. रोज आपण इतकी जी बघितलं की पाण्यामधलं चव ते आहे, त्याच्यानंतर आकाशातील शब्द ते आहेत, सूर्यचंद्राचा प्रकाश ते आहे, किंवा एखाद्या सामर्थ्यशाली पुरुषाचं सामर्थ्य ते आहेत, आणि इतरही अनेक आपण त्यांच्या शक्ती बघितल्या. ते जाणून घेण्याचं मागचं कारण काय आहे, तर आपण सर्वत्र ज्या भगवंतांचं चराचरामध्ये ते व्याप्त आहेत, हे आपल्याला समजून आपण त्यांचं सतत स्मरण करू शकतो. जेव्हा आपण सतत स्मरण करू, श्रवण करू आणि ज्ञान घेऊ, तेव्हा आपण भक्तीमध्ये दृढ. आता इथे ना एक मृगारीची कथा आहे, की कशी काय एखाद्याचं हृदय परिवर्तन कसं होतं हे सांगणारी ही कथा आहे. तर एकदा नारद मुनी प्रयागला त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून परत येत असतात आणि वाटेमध्ये त्यांना जंगल लागतं. आता या जंगलाच्या वाटेने येत असताना त्यांना काही अर्धमेले प्राणी दिसतात. आता एखादा ससा दिसतो त्यांना, की ज्याचा असा पाय तुटलेला आहे, रक्त वाहतंय. एक हरिण दिसतं की ज्याला बाण लागलेला आहे, तेही रक्तबंबाळ झालेलं आहे. घायाळ अवस्थेतले असे प्राणी यातनेने तडपताना त्यांना दिसतात, विवळत असतात ते. आता अशा प्रकारे अत्यंत कष्टामध्ये आणि त्रासामध्ये असलेले प्राणी बघून आता नारद मुनींना दुःख होतं आणि इथे तिथे ते बघू लागतात, कोणी यांना अशा प्रकारे घायाळ करून अर्धमेलं करून मरायला सोडून दिलंय. आता थोडस इकडे तिथे बघितल्यावर त्यांना त्यांची नजर एका व्यक्तीवरती पडते आणि थोडासा उग्र दिसणारा तो व्यक्ती असतो. तर नारद मुनी त्याच्या जवळ जातात आणि त्याला विचारतात. तर तो एक शिकारी असतो आणि तो स्वतःचं नाव मृगारी असं सांगतो. आणि त्यानेच या प्राण्यांना असं जखमी करून अर्धमेलं करून सोडून दिलंय असं तो नारद मुनींना सांगतो. आता नारद मुनी त्याला सांगतात की तू असं का करतोयस, तुला कल्पना आहे का तू या प्राण्यांना किती यातना देतोयस, आणि तुला हे तरी समजतंय का की हे पाप आहे, तुला या पापाचं फळ भोगावं लागेल. आता मृगारीला पाप वगैरे काही मृगारी जाणतच नसतो, समजतच नाही त्याला की हे नारद मुनी काय पाप वगैरे म्हणतायत. तो म्हणतो काय, माझ्या वडिलांनी मला जसं शिकवलं तशी शिकार मी करतो आणि या प्राण्यांना अशा प्रकारे यातना देऊन विव्हळताना मला अतिशय बघून तसं ते आनंद मिळतो. आता नारद मुनी त्याला समजावून सांगतात सगळं. हे ज्ञान आता मृगारी घेतो आणि नारद मुनींना म्हणतो की तुम्ही म्हणताय की मी जर का पाप केलंय तर यातून आता सुटकेचा मार्ग काय. मग नारद मुनी सांगतात की मार्ग आहे, पण मी सांगेन तसं आता तुला करावं लागेल. तर तो तशा नारद मुनींचं म्हणणं ऐकायला तयार होतो. मग नारद मुनी त्याला सांगतात की प्रथम आता तू हे जे धनुष्य बाण वापरून जी शिकार करतोस ना ते मोडून टाक आणि हे नदीमध्ये फेकून दे. मृगारी लगेच म्हणतो की धनुष्यबाण मी मोडून टाकलं तर मी माझं पोट कसं भरेन. आता ह्या धनुष्यबाणाचा वापर करूनच तर मी या प्राण्यांना मारतो, त्यांचं मांस कातडं विकून मी माझी उपजीविका चालवतो. मग त्यावर नारद मुनी त्याला सांगतात की तू काळजी करू नकोस, तुझ्या पोटा पाण्याची अन्न पाण्याची मी सगळी व्यवस्था करतो तुझी. तू आणि तुझी पत्नी इथे नदी किनारी एक एक कुटीर बांधून राहा आणि साधं सरळ जीवन जगा, जप करा आणि कृष्णांना अन्न अर्पण करा, मग ते खा आणि अशा प्रकारे तुम्ही राहा. तर आता नारद मी काही दिवसांनी येऊन तुला भेटेन, पण तू आता अशा प्रकारे जीवन आपलं जग असं सांगून त्याचा निरोप घेऊन नारद मुनी निघून जातात. आता मृगारी एक छोटीशी कुटीर बांधून राहू लागतो त्या नदीच्या किनारी. तो आणि त्याची पत्नी आता एक साधं सरळ जीवन जप करत असं ते जगतात.
सदाचाराने राहू लागतात. आता हळूहळू गावामध्ये बातमी पसरते की हा जो शिकारी मृगारी होता तो साधू बनलाय आणि त्याच्या भेटीला आता अनेक गावातले लोक येऊ लागतात. आता येताना कोणी जण फळ आणतं, कोणी दूध आणतं, कोणी काही धान्य आणतं. अशा प्रकारे प्रत्येक जण काही ना काहीतरी घेऊन येऊ लागतो. म्हणजे त्याच्या गरजेपेक्षा अधिक धान्य, अन्न त्याला मिळू लागतं. मग तो काय करे, प्रथम तो कृष्णांना अर्पण करे आणि मग तो प्रसाद सगळ्यांना वाटत असे. बराच काळ जातो. मग काही काळानंतर नारद मुनी पर्वत मुनींच्या बरोबर परत एकदा प्रयागला येतात आणि ते या मृगारीची कथा पर्वत मुनींना सांगतात आणि मृगारीची भेट घेण्यासाठी जंगलाच्या दिशेने जातात. आता लांबूनच मृगारी आपले गुरु नारद मुनींना येताना बघतो आणि पायवाटेवरील किड्या मुंग्यांना वाचवत नारद मुनींपर्यंत जाऊन पोहोचतो. गुरूंना दंडवत प्रणाम करण्यासाठी तो खाली वागतो, तर खाली त्यांच्या पायाशी काही मुंग्या असतात. तर तो लगेच आपल्या खांद्यावरील वस्त्राने अगदी अलगदपणे त्या मुंग्यांना बाजूला सारतो आणि वस्त्र पसरतो त्यांच्या पायाकडे आणि मग त्यांना प्रणाम करतो. आता नारद मुनी त्याला आशीर्वाद देतात आणि त्याला विचारतात की अरे मृगारी, तुझ्या पायाला काही इजा झालीये का? तू असा लंगडत लंगडत का आलास आणि हे वस्त्र कशाला पसरलंस प्रणाम करण्याच्या आधी? तेव्हा मृगारी कारण सांगतो. ते ऐकून पर्वत मुनी थक्क होतात. अशा प्रकारे या मृगारीमध्ये परिवर्तन झालेलं असतं. म्हणजे अत्यंत कठोर हृदयी शिकारी होता बघा जो, तो प्राण्यांना तडपताना बघून आनंद मिळवत असे, त्याचं रूपांतर आता एका अत्यंत कोमल हृदयाच्या भक्तामध्ये झालेलं असतं, जो आता आपल्या चालण्यामुळे कुठल्या मुंग्यांनाही त्रास होत नाही याची काळजी घेऊ लागलेला असतो. भगवंतांचे भक्त असतातच ना, त्यांच्या अहिंसा हा गुण त्यांच्यामध्ये दिसून येतो आपल्याला. तसंच आता झालेलं आहे बघा, परिवर्तन झालंय या मृगारीचं. आणि नारद मुनी सारख्या शुद्ध भक्तांची संगती त्याला मिळाली काही काळाची. त्यांचं म्हणणं त्याने ऐकलं आणि त्याच्यामध्ये हे परिवर्तन झालं. आता नारद मुनींकडून मृगारीला समजतं, ज्ञान घेतो तो, की या प्राण्यांना अशा प्रकारे मारून मी पाप करतोय आणि आपली चूक तो मान्य करतो आणि त्याच्यामध्ये सुधारणा कशी करता येईल म्हणून नारद मुनींकडून तो ज्ञान घेतो. आता जेव्हा बघा आपणही एखादी चूक करतो, त्याचा स्वीकार केला आपण, तरच आपण ती चूक परत करणार नाही, म्हणजे आपल्याकडून ती होणार नाही याची आपण काळजी घेऊ आणि मग आपल्यात योग्य ते बदल घडवून आणू. तर त्यानेही बदल घडवून न आणता मात्र एखादा व्यक्ती पाप करतच राहिला तर मात्र तो मुक्त होऊ शकणार नाही. आता शास्त्रामध्ये या गोष्टीची तुलना हत्तीच्या स्नानाबरोबर केली जाते बघा. आपल्याला माहितीये हत्ती कसा तलावात उतरून सोंडेने पाणी उडवतो आपल्या अंगावरती, सर्वांगावरती आणि अगदी व्यवस्थित तो स्नान करतो. पण पाण्याबाहेर निघताच तिकडे तिकडे माती वगैरे धूळ असते, ती आपल्या सोंडेने आपल्या सर्वांगावर परत उडवतो. म्हणजे चूक झालेली कळली तर त्याचं प्रायश्चित्त केलं, पण परत ती चूक करत राहणे हे बरोबर नाहीये. तर भगवंतांचे भक्त कसे असतात, तर आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, आपल्यामुळे कोणाला दुःख होणार नाही याची काळजी घेतात आणि भक्तीमुळे झालेलं हे परिवर्तन त्यांच्यामध्ये दिसून येतं. तर जेव्हा आपण भक्ती करतो आपलं शुद्धीकरण होतं, त्यामुळे जे सर्व चांगले गुण आहेत ना ते आपल्यामध्ये प्रकाशित होतात. भगवंत कसे आहेत, सर्व गुण संपन्न आहेत आणि त्यांचेच हे चांगले सगळे आणि आपण त्यांचे अंश आहोत ना, तर त्यांचेच गुण हे आता आपल्यामध्ये प्रकाशित होऊ लागतात आणि भगवंतांमधलं आणि आपलं हे जेव्हा नातं आपण समजतो त्यावेळेला आपण भक्तीमध्ये स्थिर होतो आणि सर्व शक्तिशाली परम पवित्र भगवंत आहेत, मी त्यांचा नित्य सेवक आहे, या नात्याचा स्वीकार करणं म्हणजे कृष्ण भावनामृत असं झालेलं आहे. आता इथे बघा या म्हणजे मृगारीमध्ये परिवर्तन का घडून येतं, कारण तो नारद मुनींसारख्या श्रेष्ठ भक्ताच्या तोंडून मुखी आलेला जो उपदेश आहे ना तो मानतो आणि आपली चूक प्रथम तो कबूल करतो, त्यांच्या आदेशांचं पालन करतो आणि मग त्याचं ते शुद्धीकरण होतं. हे या कथेवरून आपल्याला सांगितलेला बोध आहे. आपण इथे आता अध्याय आपला संपलेला आहे. काय बरं आपण आजच्या अध्यायामध्ये बघितलं तर इथे तो सारांश आपल्याला सांगितलेला आहे. आता या अध्यायामध्ये आपण भक्ती योगातला हा पहिला अध्याय होता. कृष्ण भावनेचं महत्व आपण समजून घेतलं आणि मनुष्य कसा पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊ शकतो हे आपल्याला या अध्यायाद्वारे सांगितलंय. कृष्ण भावनेचा प्रारंभ भक्तांच्या संगतीमुळे होतो बघा आणि पुढे साक्षात भगवंतांच्या कृपेमुळे भक्तीमध्ये तो व्यक्ती अग्रेसर होऊ शकतो. खऱ्या अर्थाने तो भगवंतांचं स्वरूप जाणतो आणि तेच परम पुरुषोत्तम भगवंत आहेत हे ज्ञान त्याला होतं. आणि कृष्णांचं विस्मरण झालेला जीव कसा प्रकृतीमध्ये बद्ध होतो, गुणात्मक प्रकृतीच्या
किंवा मायेच्या पाशामध्ये बद्ध होतो हेही आपण समजून घेतलं आणि या मायेच्या पाशातून जर का सुटका करून घ्यायची असेल तर मायेचे अधिपती जे कृष्ण आहेत त्यांना आपल्याला शरण जाणं आवश्यक आहे. भक्तीमध्ये जसं जसं आपण पुढे जाऊ तसं आपल्याला हे ज्ञान होतं की कृष्णांच्या विस्मरणामुळेच आपण प्रकृतीने बद्ध झालेलो असतो, मायेच्या प्रभावाखाली येतो. पण जर का आपण भक्ती करू लागलो तर कृष्ण या मायेला थांबवतात, आपल्यावरती प्रभाव टाकायला देत नाहीत. तरी कृष्ण भक्ती आपल्याला ह्यासाठी महत्वाची आहे आणि कृष्ण भावनेची प्राप्ती करण्याच्यासाठी कृष्णांना शरण गेलं पाहिजे. आपल्याला कृष्ण भावना भावी जीवन जगलं पाहिजे, ज्यासाठी आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून श्रवण केले पाहिजे ज्ञानाचं. त्याप्रमाणे आपली श्रद्धा होणार आहे आणि श्रद्धे असली आपण भक्तीमध्ये आपण उत्तरोत्तर लवकरात लवकर प्रगती करू. तर इथे आता आपला अध्याय संपलेला आहे. आता तुम्हाला काही शंका असतील तर मी घेते.